जो डॉक्युमेंट प्रूफ आहे आपल्याकडे, जी एस टीमधलं जे महत्त्वाची जी प्रोसेस आहे, डिसिशन घेतल्यानंतर जे ऑब्लिगेशन टॅक्स पेअरला फॉलो करायला लागतात, त्यातलं महत्त्वाचं ऑब्लिगेशन हे आहे की त्याने इन्व्हॉइस बनवला पाहिजे. आउटवर्ड सप्लाय ज्यावेळेस एका सप्लायर करतो त्यावेळेस त्याने इन्व्हॉइस बनवला पाहिजे. आणि जो रिसिपियंट आहे तो जेव्हा टॅक्सचं पेमेंट करतो, रिसिपियंट पण कोणाचा तरी सप्लायर आहे. जर आपण विचार करतो आहे की एक मॅन्युफॅक्चरर हा रजिस्टर्ड पर्सन आहे, बिझनेस आहे, आणि तिचा जो दुसरा डिस्ट्रीब्युटर आहे त्याचाही बिझनेस आहे, म्हणजे हा B2B सप्लाय. आता B2B सप्लायमध्ये जर विचार केला तर मॅन्युफॅक्चरर जेव्हा डिस्ट्रीब्युटरला सप्लाय करेल तेव्हा मॅन्युफॅक्चररसाठी टॅक्स इन्व्हॉइस तो इश्यू करेल. आणि त्यानंतर ज्यावेळेस रिसिपियंट त्या टॅक्स इन्व्हॉइसमध्ये जे गुड्स आहेत ते रिसिव्ह करेल, ते रिसिव्ह केल्यानंतर तो पुढे फर्दर सप्लाय करेल आणि मग जो टॅक्स तो कलेक्ट करेल तो डिपॉझिट करेल. आता B2B सप्लाय झाल्यानंतर जो रिसिव्हर आहे त्याच्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला तेव्हाच घेता येईल ज्या वेळेस तो गुड्स कलेक्ट करेल, ॲज वेल ॲज त्याकडे डॉक्युमेंट प्रूफ इव्हिडन्स आहे की मी इनवर्ड सप्लाय घेतलेला आहे. आता ज्यावेळेस कधी पुढच्या काळामध्ये डिपार्टमेंट त्याची जर का काय असेसमेंट करेल, इन्स्पेक्शन करेल, ऑडिट करेल, तर त्याला जो टॅक्स इन्व्हॉइस आहे हा त्याच्याकडे प्रूफ आहे. 72 मंथचा पिरियड आहे, 72 मंथचा पिरियड दिलेला आहे सेक्शन 36मध्ये. अकाउंट आणि रेकॉर्ड्स मेंटेन करायचे. मग अकाउंट आणि रेकॉर्ड्स जे मेंटेन केले जातात त्याचा बेस काय? जर आउटवर्ड सप्लाय आहे तर टॅक्स इन्व्हॉइस, क्रेडिट नोट, डेबिट नोट. इनवर्ड सप्लाय जरी घेतला आहे त्याचं डॉक्युमेंट प्रूफ काय? टॅक्स इन्व्हॉइस, क्रेडिट नोट, डेबिट नोट. आउटवर्ड सप्लाय, इनवर्ड सप्लाय, टॅक्स लायबिलिटी, इनपुट टॅक्स क्रेडिट, ह्या सगळ्याचा जो डॉक्युमेंट प्रूफ आहे तो टॅक्स इन्व्हॉइस, क्रेडिट आणि डेबिट नोट आहे. त्यामुळे हा एक सेक्शन 31 ते सेक्शन 34मध्ये तुम्हाला तरतुदी मिळतील. कशाबद्दल? तर 31मध्ये तुम्हाला मिळेल, सेक्शन 31मध्ये टॅक्स इन्व्हॉइस. सेक्शन 31A दिला आहे, फॅसिलिटी ऑफ डिजिटल पेमेंट टू रिसिपियंट. सेक्शन 32मध्ये तुम्ही बघाल, प्रोहिबिशन ऑफ अनऑथोराइज कलेक्शन ऑफ टॅक्स. सेक्शन 34मध्ये अमाऊंट ऑफ टॅक्स टू बी इंडिकेटेड इन टॅक्स इन्व्हॉइस अँड अदर डॉक्युमेंट्स. कम्पॅरेटिव्हली हे जे 3 सेक्शन आहेत याला आपल्याला फार ते फार 5 मिनटं लागतील संपायला. महत्त्वाचा जो इथला सेक्शन आहे टॅक्स इन्व्हॉइसचा सेक्शन 31 आणि सेक्शन 34 क्रेडिट नोट आणि डेबिट नोटचा काय रोल असतो. टॅक्स इन्व्हॉइस बनवल्यानंतरच क्रेडिट नोट आणि डेबिट नोटचा रोल सुरू होतो. म्हणजे जर तुम्ही एक्झामला उत्तरपत्रिका घेत असाल परीक्षेसाठी, उत्तरपत्रिका जी मिळते आपल्याला मुख्य उत्तरपत्रिका, त्यामध्ये जर का आपण जेवढी पेज असतील तेवढी फिलअप केल्यानंतर जर आणखीन तुम्हाला एक्स्ट्रा पेपर पाहिजे असतील तर तुम्ही काय घेता? सप्लिमेंट. तसं जर का टॅक्स इन्व्हॉइस इश्यू झाल्यानंतर त्या टॅक्स इन्व्हॉइसमध्ये एक टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि त्याच्यामध्ये काही टॅक्सची अमाऊंट आहे. त्याच्यामध्ये काही कारणास्तव, कारण काय असू ते बघूया आपण, काही कारणास्तव जर का त्या टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये किंवा टॅक्समध्ये जर फरक पडत असेल तर मग सप्लिमेंटरी त्याच्यासाठी क्रेडिट नोट आणि डेबिट नोट बनवली जाते. एक्झॅक्टली दोन्हीमध्ये फरक काय आणि सप्लायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, रिसिपियंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचं काय महत्त्व आहे सगळं मी सांगेन पुढे जाऊन. ओके. पण आजचा आपला टॉपिक काय आहे की आपण जे काय रिटर्न वगैरे भरणार आहोत, भरतोय रिटर्न किंवा ज्याबद्दल आपण काय माहिती घेतली त्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती बेस्ड ऑन इन्व्हॉइसेस आहे. ती माहिती घेतो कुठनं आपण? इन्व्हॉइस बनवतो, इन्व्हॉइस रेकॉर्ड करतो. मग तो B2B असो, B2C असो, कुठल्याही प्रकारचा असो, इन्व्हॉइस हा इश्यू करावा लागतो सप्लायरला. आणि रिसिपियंट त्या इन्व्हॉइसवरती जर का रजिस्टर्ड पर्सन असेल तर त्याच इन्व्हॉइसच्या त्याच्या बेसवरती तो क्रेडिट अवेल करेल, क्रेडिट क्लेम करेल, क्रेडिट युटिलाइज करेल. आता आपण बघूया 1 बाय 1. आता याच्यामध्ये काय रूल आहेत? रूल 46 हा टॅक्स इन्व्हॉइस करताय. रूल 46A इन्व्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय. रूल 47 टाइम लिमिट फॉर इश्यूइंग टॅक्स इन्व्हॉइस आहे. रूल 48 मॅनर ऑफ इश्यूइंग इन्व्हॉइस आहे. कम्पॅरेटिव्हली हा जो काय टॉपिक
टॉपिक आहे हा सोपा आहे, हा कळायला सोपा आहे, हा तुम्हाला काय अवघड गुंतागुंतीचा वाटणार नाही फारसा. बिल ऑफ सप्लाय, रिसिट वाउचर, रिफंड वाउचर, पेमेंट वाउचर, रिवाइज टॅक्स इनवॉइस आणि डेबिट क्रेडिट नोट. टॅक्स इनवॉइस इन स्पेशल केसेस सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्यू ऑफ टॅक्स इनवॉइस और बिल ऑफ सप्लाय टू अ कंपनी ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स. हे एवढे तुम्हाला 46 to 55A पर्यंत काही रूल आहेत जे प्रिस्क्राईब केले टॅक्स इनवॉइससाठी. आता त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कोणामधलं आहे, सप्लायरमधलं आणि रिसिपियंटमधलं. मग इथे महत्त्वाचं आहे की सप्लायर कोणाला म्हणाल, सप्लायर इन रिलेशन, supplier in relation to any goods or services or both shall mean the person, जो पर्सन सप्लाय करतोय कसलं, सप्लाइंग द सेड गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. जो पर्सन सप्लाय करतो ॲक्च्युअलमध्ये गुड्स किंवा सर्व्हिसेस तो कोण आहे, सप्लायर आहे. तसंच शॅल इन्क्लूड ॲन एजंट ॲक्टिंग ॲज सच ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर. सप्लायरच्या वतीने जो कोण पर्सन सप्लाय करतोय तो एजंट असू शकतो इन रिलेशन टू द गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ. म्हणजे सप्लायर स्वतः किंवा त्याचा एजंट हे सप्लायरच्याच डेफिनेशनमध्ये येतात. तसंच पुढे जाऊन बघितलं आपण तर रिसिपियंट कोण आहे. आता रिसिपियंटची डेफिनेशन बघा कंपॅरेटिव्हली थोडी लेंदी आहे. सेक्शन 2 क्लॉज 93 मध्ये रिसिपियंट डिफाईन केला आहे आणि आधी आपण बघितलं सप्लायर तो डिफाईन कुठे केला आहे, सेक्शन 2 मध्ये क्लॉज 105 मध्ये. आता ह्याच्यामध्ये बघा दोन केस आहेत, एक कन्सिडरेशन असेल किंवा कन्सिडरेशन नसेल. ओके बघा, वेअर अ कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ the person who is liable to pay that consideration. आता कंपनी एखादी ऑर्गनायझेशन आहे, एखादा जीएसटीमध्ये रजिस्टर्ड बिझनेस आहे, त्यांच्याकडे त्यांची जी फॅक्टरी असेल तिथे वेगवेगळे लोक काम करतात. जर त्यांना ट्रेनिंगसाठी कंपनीने ट्रेनिंगसाठी स्पेसिफिक जो कोण एक्सपर्ट पर्सन आहे त्याकडे पाठवलं, ट्रेनिंग घ्या. मग ट्रेनिंगचा खर्च कोण करेल, कंपनी करेल. मग ॲक्च्युअल ट्रेनिंग कोण घेईल, एम्प्लॉई घेईल, पण पेमेंट कोण करेल, कंपनी करेल, कारण कंपनीसाठी ते ट्रेनिंग घेत आहेत. मग आता सांगा इथे मला की रिसिपियंट कोण आहे. जर कन्सिडरेशन पेएबल आहे, जे कौशल्य विकास होईल तो कामगारांचा होईल, त्या एम्प्लॉईचा होईल, पण ते कंपनी करता काम करणार आहेत आणि कंपनीसाठी काय आहे, त्यांचं जे कौशल्य आहे ते विकसित होणं गरजेचं आहे. म्हणजे कंपनीचं प्रोडक्शन वाढेल किंवा ज्या संदर्भातला त्यांचा कौशल्य विकास असेल त्यामध्ये कंपनीला फायदा होणार आहे. ते प्रोडक्शन आहे, मार्केटिंग आहे किंवा मग टॅक्सेशन आहे, जीएसटी ट्रेनिंग घेत आहेत, तर त्यामध्ये कंपनीला ते गरजेचं आहे, त्यांचं काम परफेक्ट होणं गरजेचं आहे. मग इथे रिसिपियंट ही कंपनी आहे, कारण त्यांचा पेमेंट कंपनी करते आणि तो कंपनीचा इनवर्ड सप्लाय असेल इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. मग जे पेमेंट कंपनी जो ट्रेनिंग प्रोव्हाइड करतोय त्याला करेल, त्याच्यावरती जो जीएसटी त्यांना भरायला लागेल त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट कंपनी घेईल. म्हणजे इथे रिसिपियंट कोण आहे, वेअर पर्सन हु इज लायबल टू पे दॅट कन्सिडरेशन. जो कन्सिडरेशन पे करतोय तो रिसिपियंट आहे. आणि दुसरी केस काय, वेन नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स, द पर्सन टू whom the goods are delivered or made available or to whom possession or use of the goods is given or made available. जेव्हा कन्सिडरेशन नाही आहे, म्हणजे जर रेटेड पर्सन आहे, डिस्टिंग पर्सन आहे, यांना जेव्हा सप्लाय केला जातो तेव्हा कन्सिडरेशन मे बी घेतलं जाणार नाही. मग त्या केसमध्ये रिसिपियंट कोण आहे, वेन नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स, द पर्सन, जो पर्सन आहे ज्याला ते गुड्स डिलिव्हर होत आहेत किंवा त्याला उपलब्ध होत आहेत किंवा ज्याला त्याचं पोझिशन मिळतं आहे, कब्जा मिळतो आहे किंवा ज्याला वापर करायला मिळतो आहे, ज्याला उपलब्ध होत आहेत ते गुड्स, तो कोण आहे,
रिसिपियंट आहे, कन्सिडरेशन नाही आहे. वेअर नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ सर्व्हिस द पर्सन. सर इथे वरती बघा काय दिलं आहे, इथे गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही होतं. नो कन्सिडरेशनमध्ये इथे फक्त गुड्स एवढंच दिलं आहे. मग सर्व्हिसच्या बाबतीमध्ये जो सर्व्हिस ज्याला दिली जाईल, सप्लाय ऑफ सर्व्हिस द पर्सन टू हुम द सर्व्हिस इज रेंडर्ड. ओके. त्याचबरोबर खाली म्हटलं आहे एनी रेफरन्स टू अ पर्सन टू हुम अ सप्लाय इज मेड शॅल बी कन्स्टिट्यूएड ॲज अ रेफरन्स टू द रिसिपियंट ऑफ द सप्लाय. किंवा ज्या संदर्भ जोडला जाईल त्या सप्लाय गुड्स किंवा सर्व्हिस संदर्भात तो कोण असेल, रिसिपियंट असेल. अँड शॅल इन्क्लूड अन एजंट ॲक्टिंग ॲज सच ऑन बिहाफ ऑफ द रिसिपियंट इन रिलेशन टू द गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. म्हणजे डायरेक्टली तो पर्सन सप्लाय घेणार नाही, त्याच्या व्यतिरिक्त जर एजंट घेईल तर एजंट किंवा जो कोण सप्लाय तो रिसिव्ह करणार आहे किंवा ज्याला आपण गुड्स देऊ, जो ते गुड्स कब्जामध्ये घेईल, ताब्यामध्ये घेईल, तो कोण असेल, रिसिपियंट असेल. आता आपण जेव्हा सप्लाय, आउटवर्ड सप्लाय आणि इनवर्ड सप्लाय या दोन्ही केसमध्ये दोन पार्टी कोण आहेत, एक सप्लायर आणि एक रिसिपियंट, म्हणजे एक सेलर आणि बायर आपल्या भाषेमध्ये आपण नॉर्मली बोलतो. पण जेव्हा आपण लॉमध्ये बघू त्यांना हे शब्द वापरायचे आहेत, कुठले, सप्लायर आणि रिसिपियंट, म्हणून त्यांनी ते शब्द डिफाईन केले. आता जे डॉक्युमेंट इश्यू केले जातात ते क्रेडिट नोट, याचा सेक्शन 34 मध्ये उल्लेख आहे. दुसरा डेबिट नोट, याचा पण सेक्शन 34 मध्ये तुम्हाला उल्लेख मिळेल. सबसेक्शन 3 मध्ये डेबिट नोट आहे आणि सबसेक्शन 1 मध्ये जे आहे ते क्रेडिट नोट आहे. आणि इनवॉइस मीन्स द टॅक्स इनवॉइस, सेक्शन 31 मध्ये उल्लेख आलेला आहे टॅक्स इनवॉइसचा, तो बघायचा आपल्याला. आणि जेव्हा क्वार्टर म्हटलं जातं, क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचा एक कालावधी, पण तो कसा असेल, हां, जानेवारी फेब्रुवारी मार्च, मार्चला एंड होतो एक क्वार्टर, दुसरा एप्रिल मे जून असा एक क्वार्टर, आणि डिसेंबर. ओके. एप्रिल मे जून, जुलै ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, कुठल्याही 3 महिन्याला क्वार्टर नाही म्हणत. तर ज्या क्वार्टर एंड कधी होईल, रिटर्न जर क्वार्टरली करायचं आहे, फिनान्शियल इयर स्टार्ट झालं एप्रिलला, तुम्ही रजिस्ट्रेशन काढलं जूनला, तुम्ही रिटर्न क्वार्टरली घेतलं, तर तुमचा क्वार्टर एंड कधी येतो, जूनला. तुमचा पहिला रिटर्न हा जूनच्या एंडला येईल. तुम्ही असं नाही म्हणत मी नंबर जूनला काढला आहे, रिटर्न माझा क्वार्टरली आहे, मग मी जून जुलै ऑगस्ट, मी ऑगस्ट रिटर्न फाईल करेन. म्हणून तो हे क्लिअर करण्याचा उद्देश काय, की क्वार्टरचा अर्थ हे जे महिने आहेत, मार्चला क्वार्टर एंड होईल, जूनला क्वार्टर एंड होईल, सप्टेंबरला क्वार्टर एंड होईल आणि डिसेंबरला क्वार्टर एंड होईल. सेक्शन 31 बघायच्या पहिले आपल्याला टॅक्स इनवॉइस. आता हे तुम्ही बघाल, जे तुम्ही ॲक्ट काढून बघाल तर त्या ॲक्टमध्ये तुम्हाला स्टॅट्युटरी प्रोव्हिजन दिसेल की इकडे एक सबसेक्शन आहे, वन सबसेक्शन आहे, त्यामध्ये क्लॉज ए आहे, क्लॉज बी आहे. सबसेक्शन 2 आहे, त्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे. सबसेक्शन 3 मध्ये ए बी सी डी ई एफ एवढे क्लॉजेस त्यामध्ये आहेत जी पर्यंत. सबसेक्शन 4, 5, 6 आणि 7 आणि पुढे एक एक्सप्लेनेशन आहे. आता या 7 सेक्शनमध्ये बघितलं आपण, जर ओव्हरव्ह्यू घेतला याचा, तर या 7 सेक्शनमध्ये 3 सेक्शन गुड्सचे आहेत आणि 3 सेक्शन जे आहेत हे सर्व्हिसेसचे आहेत. आणि 31(3) जो आहे तो काही स्पेशल केसेससाठी तिथे काय तरतुदी आहेत. ओके. आता 31(1) मध्ये बघा, नॉर्मल केस ऑफ सप्लाय. नॉर्मलचा अर्थ कसं आहे की ट्रान्झॅक्शन जे आहे हे वन टाईममध्ये फिनिश होतं. तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेलात, मोबाईल परचेस केला, पेमेंट केलं, ट्रान्झॅक्शन एंड. ह्याला आपण म्हणूया नॉर्मल केस, वन टाईम ट्रान्झॅक्शन. दुसरं आहे इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. आता एखाद्या बिल्डिंगचं काम चाललं आहे तर त्यांना स्टील कंटिन्युअस लागेल, सिमेंट कंटिन्युअस लागेल, बाकी जे काही वस्तू आहेत त्या त्यांना कंटिन्युअस लागणार आहेत.
मग ते सप्लायरला काय सांगतात की आमची बिल्डिंग 2 वर्ष काम चालणार आहे, तुम्ही सप्लाय आम्हाला कंटिन्युअस द्याल का. आता जेव्हा तुमचं वन टाईम पेमेंट आहे तेव्हा पेमेंट टर्म्स रेट हा वेगळा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू सप्लाय घेणार आहात एकत्रित ॲग्रीमेंट होईल, कशा प्रकारे तुम्ही पेमेंट करणार, कशा प्रकारे तुम्ही माल देणार, तुम्हाला ऑर्डर दिल्यापासून किती वेळात तुम्ही माल पोचवू शकता, याप्रमाणे. मग माल आल्यानंतर पेमेंट कसं करणार. मग तुम्ही महिनाभर सप्लाय द्या, मग महिन्याभर सप्लाय झाल्यानंतर महिन्याच्या एंडला एक स्टेटमेंट द्या, किंवा तुम्ही 5 तारखेपर्यंत स्टेटमेंट द्या, तुम्हाला आम्ही 10 तारखेपर्यंत पेमेंट करू. अशा प्रकारे जो सप्लाय होतो त्याला म्हणतात कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. आता याच्यामध्ये असा विचार लॉ मेकरला का करावा लागतो की टॅक्स जो भरला जातो त्याचं रेकॉर्डिंग कशावरती होतं, इनवॉइसवरती होतं. मग इनवॉइस जर इश्यू केला जाईल तर त्याच्यामध्ये काय होईल, टॅक्स रेकॉर्ड होईल. आणि जसा टॅक्स रेकॉर्ड होईल तो सप्लायरला टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायला लागेल. नंतर पुढची जी स्टेप्स आहे की रिसिपियंटला इनपुट टॅक्स क्रेडिट गव्हर्नमेंटला द्यावं लागेल. पण गव्हर्नमेंटचा फोकस कुठे आहे की पहिले इनवॉइस बनवू दे म्हणजे लायबिलिटी रेकॉर्ड होते. मग ज्या प्रकारे सप्लाय मार्केटला होतो त्यांच्याकरता वेगवेगळ्या तरतुदी करणं गरजेचं आहे. मग पहिले बघितला लक्षात आलं की नॉर्मल सप्लाय होतो, त्याची एक तरतूद आहे ती 31(1) मध्ये. मग कंटिन्युअस सप्लाय होत असेल त्याचा इनवॉइस इमिजिएटली बनवाच तुम्ही असं सांगितलं जाऊ शकत नाही, प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही. आणि जर गव्हर्नमेंटने फोर्स केला की नाही तुम्ही काही वस्तू दिली लगेच त्याचा इनवॉइस बनवा, तर ते मग अन्यायकारक होईल, जबरदस्ती होईल. कुठेही लोकांचं ऐकायला लागतं की आम्हाला नॉर्मली असं माहिती नाही किती गुड्स येतात, किंवा आम्ही मागवतो मग परत पाठवतो, फायनली आम्ही किती कन्झ्युम केले ते आम्ही महिन्याच्या एंडला काढतो. मग तुमच्यासाठी आम्ही जर का ते करत बसलो की टॅक्स तुम्हाला मिळायला पाहिजे, तर त्याकरता आमची मॅनपॉवर इन्व्हॉल्व होईल, काम कमी आणि ह्याच गोष्टी जास्त होतील. आम्हाला कामावर फोकस करून द्या, आम्हाला टॅक्स द्यायचाच आहे, मग काहीतरी आम्हाला सोयीस्कर पडेल अशी प्रोव्हिजन द्या. टॅक्स चुकवण्याची काय आम्हाला इच्छा नाही आहे, आम्ही इमानदार आहोत. मग तशा प्रकारच्या लोकांसाठी मग कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स या कॅटेगरीप्रमाणे इनवॉइस कधी बनवायचा याची जी तरतूद आहे ती सेक्शन 31 मध्ये सबसेक्शन 4 मध्ये. तर आणखीन एक प्रकार मार्केटला चालतो, लक्षात घ्या. आता खाली मार्केट आहे बरोबर आहे, तिकडे आहे ना तुम्ही बघाल की आता ऑक्टोबर महिना जेव्हा सुरू होईल तिकडे 7-8 दुकानं आहेत, तिकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये फॅन विकायला असतात. मी बघा कंपनीचं नाव, तुमच्या नाव कंपनीचं ओळखीचं नसेल. जे मोठे ब्रँड आहेत खेतान किंवा उषा किंवा असं कुठले फंकी नसतात, असे काय लोकल मॅन्युफॅक्चरर आहेत किंवा असे मॅन्युफॅक्चरर आहेत की जे ऑल ओव्हर स्टेट डिस्ट्रिक्टमध्ये किंवा स्टेटमध्ये माल पाठवतात, पण ते कुठलीही जाहिरात नाही करत, ते जाहिरातीवरती खर्च नाही करत, त्यांना त्यांचा ब्रँड एस्टॅब्लिश नाही करायचा आहे, पण त्यांना मार्केट कॅप्चर करायचं आहे. प्रत्येकाची वेगळी पॉलिसी असते. त्यांची पॉलिसी काय, सपोज तुमचं दुकान आहे, तुमच्याकडे ते येतील की आमची 10 फॅन विकायला ठेवा, 20 फॅन विकायला ठेवा. तुम्ही म्हणाल किती रुपयाचा फॅन आहे, तुम्ही बघा ब्रँडेड जो आहे ना तो 1500ला मिळतो, आमची किंमत आहे ना ती 800 रुपये त्या फॅनची, आणि तुम्हाला आम्ही हा 600ला देऊ, 500ला देऊ, तुम्ही 800ला विका, 1000ला विका, जेवढा जाईल तेवढाला विका, 200-300 रुपये तुम्हाला फॅन तो विकायला मिळणार आहे. पेमेंट कधी, पेमेंट तुम्ही माल विका आणि द्या. तुम्ही म्हणाल की तुमचं कुठलं नाव आहे, कोण गेला फॅन, नको हा फॅन, तुम्हाला कुठे ते पैसे द्यायचे आहेत, तुम्ही हे मटेरियल ठेवा, हे फॅन ठेवा, आम्ही येऊ महिन्याभरानंतर 2 महिन्यानंतर, किती स्टॉक गेला आम्हाला सांगा, एवढा विकला, पैसे द्या, नवीन स्टॉक घ्या. मग कंटिन्युअस ते त्यांच्या मागे लागतात की माल विका आणि पैसे द्या. मग साहजिक आहे तुम्हाला गुंतवणूक न करता जर माल मिळत असेल आणि वॉरंटी वगैरे पण आम्ही देऊ, हे बघा. आणि जर का कम्पॅरेटिव्हली मार्केटपेक्षा 70% कॉस्टमध्ये जर का काय कुठल्या अशा प्रकारचं गुड्स मिळत असतील तर कशाला पण घेतात, बाहेर पण घेतात. आणि ज्यांचं थोडं बजेट कमी असतं त्यांना ते परवडतात. मग हेही अशा प्रकारचे गुड्स असतात हे ज्यावेळेस सप्लायर ट्रेडरला ज्यावेळेस देतो की हे विका तुम्ही, डिस्ट्रीब्युटर नेमत नाही, त्यांच्याकडे डायरेक्ट चॅनल असतं की ते मार्केटला घेऊन जायचे, त्याची माणसं नेमतात आणि त्यांना सांगायचं की तुम्ही हे गुड्स घ्या, त्याच्यावर ट्रॅक ठेवला, त्यांच्याकडे काय माणसं असतात, बस ती त्यांची डिस्ट्रीब्युशन चेन आहे. ह्याच प्रकारे आता ह्याला काय म्हटलं जातं, in case of goods sent or taken on approval for sale or return. जर त्यांनी ते गुड्स अप्रूव्ह केले
की ठीक आहे आम्ही एवढा माल आम्ही ॲप्रूव्ह केला आहे का, मग इनवॉइस बनवला. ॲक्च्युअली म्हणजे सप्लाय नाहीच आहे, हा ठेवा विकला तर आम्हाला तुम्ही पैसे द्या. म्हणजे किंवा त्यांनी माल ठेवला आणि ठीक आहे आता राहू दे, ते आले घ्यायला की मी घेऊन चाललो आहे, ते 15 विकले गेलेत फॅन, 5 उरलेत, ते आम्ही ॲप्रूव्ह करतो, तुम्हाला पेमेंट आम्ही 15 दिवसांनी करू, हे तुम्ही परत नका नेऊ, तुम्हाला पेमेंट करू आम्ही. मग जसं त्यांनी ॲप्रूव्ह केली तसं त्यांचं ॲप्रुव्हल मिळालं की तुम्ही गुड्स दिलेत ते आम्ही ॲप्रूव्ह करतो, तर मग सप्लाय झाला. सप्लाय झाला मग त्याचा इनवॉइस बनायला लागेल. म्हणजे एक गुड्सचा नॉर्मल सप्लाय होतो, दुसरा कंटिन्युअस होतो, आणि तिसरा इन केस ऑफ गुड्स सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल और रिटर्न. सेल करा किंवा रिटर्न करा, जर ॲप्रूव्ह केला तर सेल झाला, अदरवाईज तो परत होईल. म्हणजे ट्रेडरच्याकडे गुंतवणूक करायला पैसे नसतील तरी त्यांना मार्केटला गुड्स मिळतो म्हणून ते गुड्स घेतात. मोठ्या कंपन्या एस्टॅब्लिश रेप्युटेड आहेत, त्या बोलतात पहिले पैसे द्या मग माल घ्या. मग इथेच स्कोप आहे दुसऱ्या नवीन कंपनीचा आपला बिझनेस एस्टॅब्लिश करायला. मग अशाही प्रकारे बिझनेस चालतो, त्यामुळे तशी तरतूद करणं गव्हर्नमेंटला गरजेचं आहे. गव्हर्नमेंट बोलू शकत नाही की तुम्ही पहिले बनवाच तिकडे इनवॉइस, मग माल परत नाही आला तर क्रेडिट नोट बनवा, ते पण माल आम्ही ठेवतो 3 महिन्यात विकला जातो, आणि जर का आम्ही इनवॉइस बनवला तर आम्हाला पेमेंट भरायला लागेल, लायबिलिटी येईल. त्यामुळे सप्लायरची इनवॉइस बनवण्याची तयारी नसते, कारण हा माल विकला जाईल याची शाश्वती नाही. पण जर माल विकला गेला नाही तर मग आपल्याला तो परत घ्यायचा आहे, आणि इनवॉइस जर बनवला तर मग टॅक्स लायबिलिटी येईल. म्हणजे आणखीन गुंतवणूक करायला लागेल. अगोदरच बिझनेस आपला एस्टॅब्लिश नाही आहे किंवा आपण फार कष्टाने हा बिझनेस चालवतोय, वाढवतोय, मग गव्हर्नमेंट आम्हाला काही मदत करत नाही. मग कमसे कम अशी तरतूद करा की जिकडे आम्हाला टॅक्स भरायला तेव्हाच लागेल जेव्हा आम्ही ॲक्च्युअलमध्ये सेल करू. म्हणजे ह्या वर्गाला आपण गव्हर्नमेंटला विचारात घ्यायला पाहिजे, लॉ मेकरला विचारात घ्यायला पाहिजे, आणि त्यांना सुटेबल होईल, त्रास होणार नाही अशी तरतूद करावी लागेल. मग त्यांच्यासाठी केलेली ही तरतूद आहे. कळलं? सगळ्यांची बाजू घेऊन सगळ्यांना घेऊन सरकारला पुढे जायला पाहिजे ना, का आपल्याला टॅक्स पाहिजे, आम्हाला विकास करायचा आहे. पण विकास तुम्ही कोणाचा करणार? आम्ही जगलो तर तुम्ही विकास कराल ना. लोक हे म्हणतील ना पहिले आम्हाला तुम्ही जगण्यासारख्या तरतुदी करा. सगळे लोक काही नोकरी करत नाही, मग जे बिझनेस करतात त्यांच्याकरता त्यांना पूरक अशा तरतुदी यत्न करण्यासाठी या 3 प्रकारचे गुड्सचे सप्लाय आले. दुसरी गोष्ट सर्व्हिसचं बघाल, जसं एक नॉर्मल आहे सर्व्हिस पण सेम प्लस कंटिन्युअस आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, जर कॉन्ट्रॅक्ट चालू आहे तर कॉन्ट्रॅक्ट जसं पुढे जाईल समोरून त्याला ॲडव्हान्स मिळेल, तो काम करेल, आणि त्याप्रमाणे त्याला टप्प्याटप्प्याने पेमेंट मिळेल. मग जसं काम करेल, किती काम झालं, जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे तो काय करतो, कॉन्ट्रॅक्टरला स्टेटमेंट देतो की एवढं काम झालेलं आहे, किंवा त्यांचा पेमेंट टर्म आहे की दर महिन्याला तुम्हाला आम्ही 2 करोडचा कॉन्ट्रॅक्ट आहे, 3 वर्ष चालणार आहे, तर पेमेंट कसं होईल, जसा प्रोग्रेस होईल, इतके टक्के प्रोग्रेस होईल त्याप्रमाणे पेमेंट करायचं. पेमेंट दर महिन्याला जाणार, पण जेवढा प्रोग्रेस झाला आहे तेवढं पेमेंट होणार. जसं पेमेंट होईल मग इनवॉइस बनवलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार केला पाहिजे ना. त्याचप्रमाणे यात तरतूद आहे, एक नॉर्मल केस ऑफ सप्लाय आणि दुसरं कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. तिसरं सर्व्हिसच्या केसमध्ये काय होतं, थोडं वेगळा एक प्रकार, की एखाद्याने सर्व्हिस दिली आणि त्याचं जे काम आहे ते बरोबर चाललेलं नाही आहे, प्रॉपरली क्वालिटी मेंटेन होत नाही आहे, ॲज पर टर्म्स ते काम नाही आहे, मग काय केलं जाणार, त्याचं सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट जे आहे तिकडे थांबवलं जाणार. पण त्यांनी जेवढं काम केलं आहे त्याचं त्याला काहीतरी ते पैसे द्यायला लागतील. मग त्यासाठी तरतूद आहे, इन केस वेअर द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस सीजेस, म्हणजे बंद केलं, स्टॉप केलं, अंडर अ कॉन्ट्रॅक्ट बिफोर द कम्प्लिशन ऑफ सप्लाय. ते सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होण्या अगोदरच बंद झालं तर मग त्या केसमध्ये लायबिलिटी जी एस टीची कशा प्रकारे येईल, काय येईल, त्याकरता सेक्शन 31(6) आहे. 3 प्रकारचे गुड्सचे सप्लाय आहेत, 3 प्रकारचे सर्व्हिसचे सप्लाय आहेत. मग त्याप्रमाणे त्याचा इनवॉइस कसा इश्यू होईल, इनवॉइस इन केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस, इनवॉइस इन केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इकडे आहे, सर्व्हिस इकडे आहे, बरोबर आहे. आणि स्पेशल केसेसमध्ये ॲडव्हान्स घेतला, लायबिलिटी कशी येईल, मग ॲडव्हान्स घेतला आणि काम रद्द झालं तर मग ते पैसे रिफंड करणार, परत करणार, परत रिव्हर्स चार्ज आहे. अशा प्रकारच्या काय स्पेशल केसेस आहेत त्या 31(3) मध्ये आहेत. तुम्हाला आता मी त्या प्रकारे पहिले दाखवलं की हे सेक्शन आहेत 7. मग हे 7 सेक्शनच्या आपण 2 कॅटेगरी केल्या, आणि तिसरी कॅटेगरी आपण 31(3) केली, एक स्पेशल केसेस.
म्हणजे आपण काय समजून घेणार आहोत हे पहिले आपण समजून घेतलं. आता हे सगळे रूल येतील त्या सेक्शनप्रमाणे तुम्हाला वन बाय वन स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे. आता बघा पहिली तरतूद जी आहे सब सेक्शन 1ची सेक्शन 31ची बघा काय अ रजिस्टर्ड पर्सन. आता टॅक्स इनवॉइस रजिस्टर्ड पर्सननी कशा प्रकारे बनवावा. अ रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स. आता जर का एक्झाम गुड्स असतील त्याच्याकरता ही तरतूद नाही आहे, एक्झाम गुड्स करता वेगळी तरतूद आहे. पॉईंट टू बी नोटेड की सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स शॅल बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ. आता याच्यामध्ये बघा इनवॉइस कधी इश्यू केला पाहिजे. रजिस्टर्ड पर्सननी तुम्ही गुड्स उद्या पाठवणार आहात, तुम्ही आज इनवॉइस इश्यू करू शकता. पण गुड्स मी समजा आत्ता डिस्पॅच करतोय, आत्ता पाठवण्याला तयार करतोय, तर ॲट द टाइम ऑफ मॅक्झिमम लास्ट लिमिट काय, गुड्स डिलिव्हर होण्यापूर्वी, गुड्स सप्लाय होण्यापूर्वी किंवा सप्लाय होत असतानापर्यंत जी वेळ आहे तेव्हा गुड्स काय केले पाहिजे, इनवॉइस काय केला पाहिजे, इश्यू केला पाहिजे. इश्यू अ टॅक्स इनवॉइस शोईंग द डिस्क्रिप्शन क्वांटिटी अँड व्हॅल्यू ऑफ गुड्स. आता इथे बघा ए आणि बी क्लॉज काय सांगतात. आपण वरती बघितलं टॅक्सेबल गुड्स जेव्हा सप्लाय होईल बिफोर किंवा ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट where the supply involves movement of goods or delivery of goods or making available thereof to the recipient in any other case. या दोन केसमध्ये गुड्स सप्लायरच्या कंट्रोलमधनं एक प्रोसेस आहे, ती गुड्स सप्लायरच्या कंट्रोलमधनं रिसिपियंटच्या कंट्रोलमध्ये चाललेत. आपण एक शॉर्टमध्ये अर्थ काय काढू की ह्या दोन्ही केसमध्ये ए आणि बीमध्ये गुड्स सप्लायरच्या कंट्रोलमध्ये आहेत, कब्जामध्ये आहेत, पोझिशनमध्ये आहेत. त्याचं पोझिशन, त्याचा टायटल, त्याची मालकी ही कोणाला मिळायला चाललेली आहे, रिसिपियंटला, या दोन्ही केसमध्ये. मग ही जेव्हा घटना घडते ती घटना घडण्या अगोदर किंवा ॲट द टाइम ऑफ इश्यू अ टॅक्स इनवॉइस शोईंग द डिस्क्रिप्शन क्वांटिटी अँड व्हॅल्यू ऑफ गुड्स द टॅक्स चार्ज देअर ऑन. आता हे जे मुद्दे दिलेत की कुठल्या प्रकारचं गुड्स आहे, गुड्सचं नाव काय डिस्क्रिप्शनमध्ये कळेल. समजा शर्ट्स आहे, शर्ट आहे, टी शर्ट आहे हे कळेल, किंवा मग रेफ्रिजरेटर आहे, एअर कंडिशन आहे, हे काय आलं डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स आहे. दुसरं क्वांटिटी, किती क्वांटिटी, 1 आहे, 2 आहे, 10 आहे, 100 आहे. व्हॅल्यू ऑफ गुड्स, त्याची किंमत काय, आणि त्याच्यावरती टॅक्स चार्ज किती आहे. हे महत्त्वाचं आहे, हे एवढं अतिशय महत्त्वाचं आहे. ते त्यांनी कुठं दिलं आहे, सेक्शनवर दिलं आहे. एवढीच माहिती पुरेशी आहे तर नाही. अँड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. मग रूल 46मध्ये आणखीन काही त्यांना इतर बाबी इनवॉइसमध्ये पाहिजे आहेत, त्या ते सेक्शन रूल 46मध्ये दिलेलं आहे. जेव्हा प्रिस्क्राईब म्हटलं जाईल मीन्स प्रिस्क्राईब बाय द रूल मेड अंडर दिस ॲक्ट ऑर द रिकमेंडेशन्स ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल. जेव्हा कुठे प्रिस्क्राईब शब्द येईल त्या प्रिस्क्राईबचा अर्थ असा आहे की जे रूल बनवलेले आहेत त्या रूलप्रमाणे त्यामध्ये ती माहिती तुम्हाला बघावी लागेल. आता एक्झाम्पल बघायचं की रितू मॅन्युफॅक्चरर दिल्ली सप्लाइज गुड्स टू प्रखर इलेक्ट्रॉनिक्स हरियाणा. द गुड्स वेअर रिमूव्ड फ्रॉम इट्स फॅक्टरी in Delhi on 23rd September. Ritu manufacturers needs to issue a tax invoice on or before 23rd September. आता नॉर्मली जेव्हा गुड्स त्या सप्लाय होणार आहे त्यावेळेस इनवॉइस कधी बनवायचं हे आपल्याला कळलं. पण किंवा कसं होतं की कुठेतरी आपण एक नियम जरी बनवला तरी त्याला काहीतरी अपवाद जो असतो तो अपवाद असू शकतो. सगळीकडेच हा नियम लागू होईल, ही तरतूद लागू होईल अशीच्या अशी गरजेचं नाही. मग त्यासाठी बघा तुम्ही इथे बघाल खाली तर प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय द कॅटेगरीज ऑफ गुड्स और सप्लाईज इन रिस्पेक्ट ऑफ विच अ टॅक्स इनवॉइस शॅल बी इश्यूड विदिन सच टाईम अँड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. म्हणजे आम्ही एक रूल बनवू, त्या रूलमध्ये जेव्हा असं म्हणतात प्रोव्हाइडेड दॅट
म्हणजे गव्हर्नमेंट काय करेल, नोटिफिकेशन काढेल आणि मग काही कॅटेगरीज गुड्स आणि सर्व्हिसेसच्या नोटिफाय करेल, त्यांच्यासाठी कशा प्रकारे इनवॉइस इश्यू केला जाईल हे त्या रूलमध्ये सांगितले जाईल. जर त्या रूलमध्ये तुमचा सप्लाय येत नसेल तर तुम्हाला ही जी प्रोव्हिजन दिलेली आहे 31(1) ही ॲप्लिकेबल होईल. आणि जर गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढले कुठल्या गुड्ससाठी, मग त्यावेळेस या रूल 46 प्रमाणे टॅक्स इनवॉइस इश्यू होणार नाही, किंवा जो इनवॉइस सांगितले बनवायला तो त्या वेळेला इश्यू होणार नाही. मग असं काही नोटिफिकेशन आहे का? तर असं नोटिफिकेशन जे आहे ते रूल 55 आला, त्यामध्ये दिलं आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाऊट इश्यू ऑफ इनवॉइस. इनवॉइस इश्यू करायला पाहिजे ना, पण रूल 55 काय सांगतो की इनवॉइस इश्यू न करता सप्लाय होऊ शकेल फॉर द पर्पज ऑफ सप्लाय ऑफ लिक्विड गॅस वेअर द क्वांटिटी ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द सप्लायर इज नॉट नोन. जिकडे तो प्लांट आहे लिक्विड गॅसचा, तिकडे किती लिक्विड गॅस टँकरमध्ये भरला आहे किंवा ज्या व्हेकलमध्ये भरला आहे ते कळू शकत नाही. जर कळू शकत नाही तर आपली जी प्रोव्हिजन आहे क्वांटिटी आणि व्हॅल्यू ऑफ गुड्स हे तिकडे फायनल होत नाही, मग इनवॉइस भरू शकत नाही. मग त्यांच्यासाठी ही जी काय अपवाद एक्सेप्शन आहे हे त्यांना ॲप्लिकेबल होतं, म्हणून त्यांना सांगितलं ठीक आहे इनवॉइस इश्यू करायची गरज नाही. दुसरं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर जॉबवर. गुड्सचं सप्लाय होत नाही, ते जॉबवर करायला चालले, मग त्यावेळेस इनवॉइस इश्यू होणार नाही. तिसरं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स रिझन अदर दॅन द वे ऑफ सप्लाय. सप्लाय नाही आहे, आता जसं जॉबवर सांगितलं आणि आता आपण तसं बघितलं आहे की गुड्स तिथे पाठवले जात आहेत कशाकरता की अप्रूव्ह झाले तर ॲक्च्युली सप्लाय होणार आहे. आता आपण सांगतोय की ठेवा तुमच्याकडे गुड्स, ओके, मग त्यावेळेस इनवॉइस इश्यू होणार नाही. सच अदर सप्लाईज ॲज मे बी नोटिफाईड बाय द बोर्ड. ओके, ठीक आहे. आता जे शब्द आला तिथे रिमूव्हल, तर रिमूव्हलचा पण डिफाईन केला रिमूव्हलला पण क्लॉज 96 मध्ये. रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स मीन्स dispatch of the goods for delivery by the supplier thereof or any other person acting on behalf of the such supplier. आता रिमूव्हलचा अर्थ काय होतो की एखादी फॅक्टरी आहे तिकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि मग ते गुड्स पुढे डिस्ट्रीब्युटरकडे पाठवण्याकरता तयार करतात. मग त्यामध्ये जर रिमूव्हल म्हटलं तर आयदर डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी बाय द सप्लायर, किंवा मग त्या फॅक्टरीमध्ये समजा तुमची फॅक्टरी आहे, मी तुम्हाला बोललो की मला गुड्स पाहिजेत, तुम्ही मला कॉस्टिंग सांगाल की गुड्स तुम्ही घेऊन जाणार का आम्ही तुम्हाला डिलिव्हर करायचे. मी तुम्हाला विचारेन की मग तुम्ही डिलिव्हर केले तर काय कॉस्ट घ्याल, मग तुम्ही कॉस्ट सांगितली, आणि जर मी स्वतः आलो आणि मी गुड्स घेऊन गेलो तर काय कॉस्ट आहे. आता ह्या केसमध्ये काही सप्लायर म्हणतील की आम्ही डिलिव्हरी देणारच नाही, काही रिसिपेंट म्हणतील की डिलिव्हरी आम्हीच घेऊन जाऊ, तुम्ही फक्त गुड्स द्या. मग या दोन्ही केसमध्ये डिस्पॅच ऑफ द गुड्स आयदर सप्लायर करो किंवा कलेक्शन ऑफ द गुड्स बाय रिसिपियंट करो, ह्या दोन्ही केसला गुड्सचा कब्जा कोणाला मिळतो, रिसिपियंटना मिळतो. मग त्याला रिमूव्हल म्हटलं जाईल, रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स. ओके, त्यामुळे इथे जेव्हा म्हटलं गेलं वरती की रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट, मग रिमूव्हल कोण करतोय, म्हणजे सप्लाय जे समजा ट्रान्सपोर्टेशनची गरज असेल तर ते सप्लाय रेसिपियंटला करो किंवा रेसिपियंट स्वतः येऊन ते कलेक्ट करो, दोन्ही केसमध्ये रिमूव्हल ऑफ गुड्स झालेले आहे. म्हणजे ते गुड्स हस्तांतरित झालेले आहेत, ट्रान्सफर झालेले आहेत. आता एक दुसरं कसं आहे, डिलिव्हरी ऑफ गुड्स. आता डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल. आता जर तुम्ही मला एक काम दिलं की आमच्या घरात तुम्ही इंटेरियर करून द्या, आता इंटेरियर करून द्या तर तिथे जसं पेंटिंग केलं जाईल, अशा काय वस्तू असतील, त्या वस्तू पण तुम्ही आमच्याकडे सगळ्या देणार. आता त्या वस्तू ज्या आहेत या इकडे तुम्हाला डिलिव्हरी ऑफ गुड्स किंवा मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू रिसिपियंट, कुठल्याही प्रकारे काहीतरी गुड्स हे रिसिपियंटला मिळत आहेत. जर फॅक्टरी असेल तर तिकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं, आणि जर फॅक्टरी नसेल तुम्ही शॉपमध्ये गेलात
तर तुम्हाला शॉपमध्ये अवेलेबल करून दिले गुड्स, किंवा तुम्हाला डिलिव्हरी ऑफ गुड्स केलं, डिलिव्हरी स्वतः तो रिसिपेंट घेऊ किंवा मग त्याला ती ही डिलिव्हरी कशी आली, काउंटर डिलिव्हरी, काउंटरवरती गुड्स मिळाले. नॉर्मली ज्या कुठल्या प्रक्रियेने गुड्स रिसिपेंटला उपलब्ध होतात ते सगळे शब्द त्यामध्ये कवर होतील हे लॉ मेकरला बघायला लागतं. त्यामुळे एखादा शब्द जास्त आला चालेल पण कमी पडता कामा नये, कारण की जी प्रक्रिया चालली आहे ती पकडली गेली पाहिजे. त्यामुळे केव्हा केव्हा अननेसेसरी काही शब्द तुम्हाला वाटतील, पण फायनली त्याचं मिनिंग काय की सप्लायरकडनं रिसिपेंटला गुड्स मिळत आहेत. या केसमध्ये टॅक्स इनवॉइस बनवला गेला पाहिजे. आधी बनवलं चालेल पण गुड्स ट्रान्सफर होत असताना त्यांनी इनवॉइस इश्यू केला पाहिजे. आणि अपवाद आपण ह्या 3 केस बघितल्या, त्यामध्ये इनवॉइस पॉसिबल नाही की बिफोर किंवा ॲट द टाइम ऑफ सप्लाय प्रिपेअर करणं. रजिस्टर्ड पर्सन कोण असतो? जो पर्सन रजिस्टर आहे GST मध्ये, सेक्शन 25 आपण प्रोसिजर करतो आणि त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं, तो रजिस्टर आहे, त्याला म्हटलं रजिस्टर पर्सन. कुठे शब्द जेव्हा येईल रजिस्टर पर्सन तेव्हा त्याचा अर्थ आहे. आता जो रूल 46 केला आहे त्यामध्ये आणखीन काय कंटेंट्स इनवॉइसमध्ये असले पाहिजेत हे सांगितलं गेलं आहे. ओके, पण इनवॉइसचा असा फॉर्मॅट नसतो की तुमच्या कंपनीचं नाव हे इनवॉइसच्या वरतीच पाहिजे, ते मध्येच पाहिजे, ते डावीकडेच पाहिजे, असं काय नाही आहे. जे कंटेंट आहेत, जो इनवॉइस म्हणून जो कागद असेल त्यामध्ये तुम्ही कुठेही माहिती द्या. डिझायनिंग कसं करावं याला गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्ट करत नाही. तुमच्या इनवॉइसमध्ये काय कंटेंट असले पाहिजे हे महत्त्वाचं आहे. देर इज नो फॉर्मॅट प्रिस्क्राइब्ड फॉर द टॅक्स इनवॉइस. ओनली सर्टन फील्ड्स have been prescribed as mandatory field. Further, invoice may be issued manually or electronically. Okay. आता ई-इनवॉइसचा कन्सेप्ट आहे तो ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 करोडच्या पुढे आहे त्यांच्याकरता 1 ऑक्टोबरपासून इलेक्ट्रॉनिक इनवॉइस आहे. त्याच्या अगोदर 20 करोड लिमिट होतं. ओके, तो वेगळा कन्सेप्ट आहे. पण लक्षात घ्या, ज्यांना ई-इनवॉइस ॲप्लिकेबल नाही त्यांच्याकरता तुम्ही इनवॉइस मॅन्युअली बनवा किंवा इलेक्ट्रॉनिकली बनवा. इनवॉइस वेगळा कन्सेप्ट आहे. अ टॅक्स इनवॉइस रेफर्ड टू इन सेक्शन 31 शॅल बी इश्यूड बाय द रजिस्टर्ड पर्सन कंटेनिंग द फॉलोइंग पर्टिक्युलर्स. काय पाहिजे याच्यामध्ये? तर नेम, ॲड्रेस अँड GSTN ऑफ द सप्लायर. ओके, नेम, ॲड्रेस अँड GSTN ऑफ द सप्लायर. अ कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर्स. जो इनवॉइस नंबर दिला जाईल, बघा इनवॉइस नंबरचा फॉर्मॅट वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतात. मी जर असा घेतला की महाराष्ट्र आहे MH स्लॅश महाराष्ट्रामध्ये रायगड आहे, तर मी R देईन. पुढे अजून मला हा ऑगस्ट महिन्याचा आहे तर मी ऑगस्ट देईन. मग त्यामध्ये 000001 असा देईन. किती कॅरेक्टर झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 16 कॅरेक्टर. इथे मी नंबर्स वापरले, हे स्पेशल कॅरेक्टर स्लॅश वापरलं आणि अल्फाबेटिक वापरले. आता आपण बघूया वाचून काय काय आलं एवढं त्यामध्ये. अ कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर इन 1 ऑर मल्टिपल सिरीज. आता महाराष्ट्रामध्ये काय वापरला जाईल? MH. महाराष्ट्राबाहेर माल गेला, गुजरातला गेला, तर मी GJ वापरीन. तिथलं जे डिस्ट्रिक्ट आहे त्याचे मग काहीतरी असं वापरीन. मल्टिपल सिरीज अलाउड आहेत, कारण त्या सिरीजमुळे कंपनीला रेकग्नाइज होतं की माल कुठे गेला, पण ते सिरीजमध्ये पाहिजे. म्हणजे ह्या एरियामध्ये माल गेला, त्यांची सिरीज मग स्पेसिफिक अक्षरं असतील आणि मग नंबर जे आहे ते मग सिक्वेन्शियली असतील. कंटेनिंग अल्फाबेट्स म्हणजे A to Z, न्यूमरल्स म्हणजे 0 to 9, स्पेशल कॅरेक्टर्स हायफन, डॅश आणि स्लॅश अँड एनी कॉम्बिनेशन देअर ऑफ. म्हणजे इथे @ चालत नाही, स्टार वगैरे असं काय चालत नाही, अशा प्रकारचा हॅश वगैरे चालत नाही. हायफन, डॅश आणि स्लॅश 3च अलाउड आहेत स्पेशल कॅरेक्टर इनवॉइसमध्ये. अल्फाबेटिक नंबर
आणि 3 प्रकारचे स्पेशल कॅरेक्टर आणि मॅक्झिमम लेंथ त्याची असेल 16 कॅरेक्टर. डेट ऑफ इश्यू, कुठल्या डेटला इनवॉइस इश्यू होतो ती डेट टाका. इफ रिसिपियंट इज रजिस्टर, रिसिपियंटचा पण नेम, ॲड्रेस आणि GSTN पाहिजे. UN असल्यास UN ती माहिती द्या, म्हणजे जी नेम, ॲड्रेस आणि UN हे येईल. आता जर रेसिपियंट हा अनरजिस्टर असेल, आता जर का मी डीमार्टला जातो, मी अनरजिस्टर आहे, मी डीमार्टकडनं जे परचेस करीन म्हणजे माझा इनवर्ट सप्लाय आहे, डीमार्टचा आउटवर्ड सप्लाय. इफ रिसिपियंट इज अनरजिस्टर आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज 50,000 और मोर, ते कधी मला नाव विचारत नाहीत, तुमचं नाव सांगा म्हणून. इनवॉइसवरती माझं नाव येत नाही, कारण की त्यांना नियम दिला आहे की नेम अँड ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट अँड द ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट अँड इज स्टेट कोड. पर्टिक्युलर ऑफ इनवॉइस 50,000 और मोर जर असेल तर विचारा नाव आणि ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट, अदरवाईज गरज नाही. लिमिट दिलं आहे 50,000 और मोर. व्हॅल्यू ऑफ सप्लाय 50,000 और मोर असेल तर नाव गरजेचं आहे. आणि जर डिमांडवाले पण विचारणार का, म्हणजे आपण 50,000 वर परचेस केलं तर आपलं नाव वगैरे? 50,000 50,000 त्यांना नियम दिलाय ना, तसा नियम दिलाय. पण जर मला नाव टाकून पाहिजे, माझा इनवॉइस 500 रुपयाचा आहे, माझा इनवॉइस 10 रुपयाचा आहे, मी सांगितलं माझं नाव टाकून द्या, तर त्यांना नाव टाकायला लागेल की नाही. लेस दॅन ₹50,000 unregistered participant may still request the aforesaid details to be recorded in the tax invoice. जर अनरजिस्टर्ड रेसिपियंटनी रिक्वेस्ट केली तर त्यांना टाकून द्या, अदरवाईज त्यांना लॉ फोर्स करत नाही की तुम्ही नाव का टाकलं नाही. नाव गरजेचं नाहीये जर सप्लायची व्हॅल्यू ही लेस दॅन 50,000 आहे तर. मग ते वेळ ह्या काय करतील नाव टाकून, ते नाव त्यांना कुठे दाखवायचं पण नाही, कुठे ती माहिती कुठेच पुढे फॉरवर्ड नाही करायची, ती कुठेच माहिती सबमिट नाही करायची. नाव काय, माणसाचा ॲड्रेस काय. पण ज्यावेळेस अमाऊंट गव्हर्नमेंटला वाटतं की 50,000 किंवा त्याहून जास्त आहे, म्हणजे जर 49,999 आहे तर नाव विचारू नका, पण 50,000 झाली तर नाव विचारा. ओके. HSN कोड फॉर गुड्स और सर्व्हिसेस. मी तुम्हाला लिस्ट पाठवतो ना HSN कोडची. कुठल्या गुड्सला जो कोड दिला आहे त्याने तो गुड्स ओळखला जातो. ही पद्धत कस्टममध्ये गरजेची होती, कारण की 2 देशामध्ये जेव्हा व्यापार होतो या 2 देशांमध्ये शब्द वेगवेगळे आहेत एखाद्या पदार्थाला, मग त्यामुळे तसं ती कोडिंग सिस्टम काढली की ज्यावेळेस तुम्हाला 8 डिजिट नंबर दिला आहे म्हणजे गुड्स कुठला मागितला आहे कळतं. जर मी मोबाईल बोललो तर मोबाईलचा कोड वेगळा आहे, जर कीबोर्ड बोललो तर कीबोर्डचा कीबोर्ड वेगळा आहे, जर रेफ्रिजरेटर बोललो त्याचा वेगळा आहे. अशा प्रकारे प्रत्येक जे गुड्स आहेत जेवढे त्याला एक युनिक नंबर दिला आहे. जसं आपला आधार नंबर युनिक आहे, पॅन नंबर युनिक आहे, कॉलेजमध्ये रोल नंबर असतो प्रत्येक स्टुडंटचा वेगवेगळा, तसंच प्रत्येक गुड्सला एक युनिक आयडेंटिटी नंबर आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट केलं जाईल तेव्हा ते गुड्स त्या नंबरमुळे काय होतात, ओळखले जातात. त्याच प्रकारे GST मध्ये पण गव्हर्नमेंट सिस्टम आणली की तुम्ही जेव्हा गुड्स सप्लाय कराल तेव्हा ते कोड टाकले पाहिजेत. गव्हर्नमेंटला कळतं की कुठले गुड्स आपल्याकडे कुठल्या राज्यामध्ये, कुठल्या शहरामध्ये किती सप्लाय होतात, म्हणजे आपल्या देशाची गरज काय, राज्याची गरज काय, शहराची गरज काय, अशा वेगळा डेटा पण त्यांना मिळतो. आणि कुठल्या रेसिपियंटनी कुठले गुड्स घेतले, कुठल्या सप्लायरने कुठले गुड्स आउटवर्ड सप्लाय केला हे पण कळतं. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, क्वांटिटी इन केस ऑफ गुड्स अँड युनिट और युनिक क्वांटिटी कोड, टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ. म्हणजे आपण बघितलं क्वांटिटी जी आहे ही किलोग्रॅम आहे, लिटर आहे, मीटर आहे, ग्रॅम आहे, हे काय झालं युनिट आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ, taking into account discount or abatement if any, rate of tax, central, state, integrated, union, cess, amount of tax charge in respect of taxable goods and services,
रेट ऑफ टॅक्स किती आहे आणि अमाऊंट ऑफ टॅक्स किती आहे हे दोन्ही पाहिजे. प्लेस ऑफ सप्लाय अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट इन केस ऑफ सप्लाय इन कोर्स इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. राज्याबाहेर सप्लाय केला जातोय तर मग त्या राज्याचं नाव पाहिजे, त्याचा स्टेट कोड पाहिजे. ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. एकच GSN नंबर आहे माझ्याकडे आणि माझे 4 ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे, 4 ठिकाणी बिझनेस आहे. तर मग बिल कुठे करणार? प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसला. आणि डिलिव्हरी कुठे करणार? ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस दुसऱ्या तिकडे. जर ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेगळा असेल किंवा एखादा बिल्डर आहे त्याचं ऑफिस एकच आहे पण त्याचे 4 प्रोजेक्ट चालले, सांगेल की ऑफिसला इथे पाठवा आणि गुड्स कुठे पाठवा? साईटवरती पाठवा. पण डिलिव्हरीचा ॲड्रेस वेगळा असेल वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय, त्यात मेन्शन करा. म्हणजे जो बायर आहे त्याचा एक ॲड्रेस आहे आणि डिलिव्हरी ॲड्रेस कुठे, 2 वेगवेगळे ॲड्रेस असतील त्या दोन्ही वेगवेगळे ॲड्रेस इनवॉइसमध्ये मेन्शन झाले पाहिजे. वेदर द टॅक्स इज पेएबल ऑन द रिव्हर्स चार्ज. मी मला काल दाखवलं की जर का मी लिगल सर्व्हिस देतोय तर मी खाली लिहून आलं की टॅक्स रिसिपिएंटनी भरायचं आहे. म्हणजे रिसिपिएंटला कुठेतरी सिग्नल गेला पाहिजे की टॅक्स कोण भरणार आहे. सिग्नेचर पाहिजे खाली और डिलिव्हरी सिग्नेचर पाहिजे ऑफ द सप्लायर और हिज ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह. आता ई इनवॉइससाठी ह्याला एक्सेप्शन ई इनवॉइस. हावेवर द सिग्नेचर और डिजिटल सिग्नेचर ऑफ द सप्लायर और हिज ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह शॅल नॉट बी रिक्वायर्ड इन केस ऑफ इश्युअन्स ऑफ ॲन इलेक्ट्रॉनिक इनवॉइस in accordance with the provision of the Information Technology Act 2000. आणि दुसरं एक त्यामध्ये आहे क्विक रिस्पॉन्स कोड हॅविंग एम्बेडेड इनवॉइस रेफरन्स नंबर इट इन केस इनवॉइस हॅज बीन इश्यू. ज्यांना ई इनवॉइस ॲप्लिकेबल नाही आहे त्यांच्याकरता ह्या सगळ्या तरतुदी ॲप्लिकेबल होतील. म्हणजे हे दिले इथे सिग्नेचरचं, हे सिग्नेचर ई इनवॉइसला ॲप्लिकेबल नाही, बाकीचे ॲप्लिकेबल होईल. आता HSN जो दिला HSN, आता बघा छोटे मोठे व्यापारी आहेत त्याला इन्व्हॉइस बनवायला पाहिजे. तो टॅक्सेबल सप्लाय करो B2B ला किंवा B2C ला HSN कोड टाकायला गेलं त्याला. आता हा HSN कोड टाकणं हे लोकांना खूप त्रासदायक वाटत होतं. मग गव्हर्नमेंटने काय सांगितलं की जेव्हा GST ॲप्लिकेबल झाला तेव्हा की ज्यांचा बिझनेस अप टू 1.5 करोड आहे त्यांना HSN कोड टाकण्याची गरज नाही इन्व्हॉइसवर. अप टू 1.5 करोड छोटे बिझनेसमॅन गव्हर्नमेंटच्या कॅटेगरीप्रमाणे जे कम्प्युटर बिलिंग करत नाही. जर कम्प्युटरच बिलिंग होतं तर एकदा ॲटम क्रिएट केला कम्प्युटरमध्ये कारण HSN कोड टाकला तर जसा ॲटम सिलेक्ट केला जाईल HSN कोड पण येईल. पण जर एक हार्डवेअरचं दुकान आहे आणि त्याच्याकडे एक व्यक्ती गेला 10 रुपयाची खेळे द्या HSN टाका आणि त्याकडे जर 1000 ॲटम असतील तो अशी मोठी यादी घेऊन बसेल शोधा खेळायचा HSN काय. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही ना छोट्या व्यापाऱ्यांना. म्हणून मग गव्हर्नमेंटने काय केलं की अप टू 1.5 करोड HSN कोड टाकण्याची गरज नाही. दुसरं 5 करोड आणि 1.5 करोड, 5 करोडच्या 1.5 करोड ते 5 करोड यांना सांगितलं 2 HSN कोड टाका, दोनच टाका. 8 फायनी कळतं की मशिनरी आहे ॲटलीस्ट कधी कळू दे आम्हाला तुम्ही कुठल्या गोष्टी विकताय. 8 डिजिट नको, ॲटलीस्ट 2 डिजिट टाका. आणि ज्यांचं 5 करोडच्या पुढे आहे त्यांना सांगितलं 4 डिजिट. ही तरतूद जी आहे ही 31/3/2021 पर्यंत अशा प्रकारे चालली. मग 1 एप्रिल 2021ला काय बदल झाला हाय पुढे. ठीक आहे, पहिले मी तरतूद वाचतो की प्रोव्हाइडेड दॅट बोर्ड मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशनद्वारे सांगितलं. पहिली नोटिफिकेशन जी आली ती नोटिफिकेशन पहिले 12/2017ला आलं 28/6ला. म्हणजे 1 जुलै 17 पासून ते 21/3/21 पर्यंत 31/3/21 पर्यंत या प्रकारे तरतूद होती. नोटिफिकेशन काढण्याचा अधिकार कुठे आहे? या प्रोव्हिजनमध्ये. या प्रोव्हिजनमध्ये गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे की ते नोटिफिकेशनद्वारे सांगू शकतात की HSN कशा प्रकारे असावा. द नंबर ऑफ डिजिट ऑफ हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमिनिक्लेचर कोड म्हणजे HSN कोड फॉर गुड्स ऑर सर्व्हिसेस that a class of registered person shall be required to mention.
मग त्यांनी हा पहिला क्लास बनवला 1.5 करोडचा, ज्यांना सांगितलं की एच कोड टाकण्याची गरज नाही. फॉर सच पिरियड as may be specified in the said notification, and the class of registered person that would not be required to mention the harmonized system of nomenclature code for goods and services for such period as may be specified in the said notification. And तिसरं, the class of registered person that would not be required to mention the harmonized system of nomenclature code for goods and services. म्हणजे कालावधी करता सांगतील किंवा मग कालावधी न करता पण ते सांगू शकतात की कोणाला एच कोड टाकण्याची गरज नाही. त्या पॉवरप्रमाणे त्यांनी नोटिफिकेशन काढलं आणि ही नोटिफिकेशनप्रमाणे त्यांनी ह्या 3 कॅटेगरी, 3 क्लास ऑफ पर्सन्स, 3 गटामध्ये रजिस्टर्ड पर्सनना विभागले. आता पुढे जाऊन यामध्ये असा बदल झाला 78/2020 मध्ये 15/10/2020 गव्हर्नमेंटनी सांगितलं की आता ऑक्टोबर महिना चालू आहे, तर पोझिशन विथ इफेक्ट फ्रॉम 31/3/2021 1 एप्रिलपासनं तरतुदी बदलली. गव्हर्नमेंटने 3 कॅटेगरी होत्या, त्या 3 कॅटेगरीपासून 2 कॅटेगरी केल्या. ज्यांचा ॲन्युअल टर्नओव्हर, ॲग्रिगेट टर्नओव्हर हा जो आहे हा अप टू 5 करोड आहे, त्यांनी B2B सप्लायसाठी 4 एच कोड टाकलेच पाहिजे, लेस दॅन 5 करोड. आणि ज्यांचा 5 करोडच्या पुढे आहे त्यांना B2B सप्लायसाठी आणि B2C सप्लायसाठी पण 6 डिजिट हे टाकावेत लागतात. छोटे व्यापारी आहे त्यांना त्यांनी गव्हर्नमेंटने काय सांगितलं की B2C सप्लाय असेल तर ऑप्शनल, पण B2B सप्लाय करत असाल तर 4 डिजिट HSN कोड हा द्यायला पाहिजे. आत्ता ही जरूर ॲप्लिकेबल आहे. इनव्हॉइसमध्ये HSN कोड टाकणं हे थोडं त्रासदायक आहे, त्यामुळे पहिल्यांदा गव्हर्नमेंटने एक्सक्यूज दिला. पण 1 एप्रिल 2021 पासनं ॲग्रिगेट टर्नओव्हर जर 5 करोडपर्यंत असेल तर ॲटलिस्ट 4 डिजिट B2Bला, B2C ऑप्शनल, आणि 6 डिजिट 5 करोडच्या पुढे ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे त्यांना 6 डिजिट कंपल्सरी. म्हणजे बिलमध्ये 10 आयटम असतील तर 4 आयटमचा रजिस्ट्रेशन कोड टाकायचा, बाकीचं नागात असं नाही आहे. 8 डिजिट HSN कोड असतो ना, त्यातले तुम्ही 4 डिजिट टाक. 4 डिजिट वरती हेडिंग काय दिलं बघा, नंबर ऑफ डिजिट ऑफ HSN कोड. 8 डिजिट HSN कोड आहे. मग 8 डिजिटमधले अगोदर काय तरतूद होती की ज्यांचा अप टू 1.5 करोड टर्नओव्हर आहे त्यांना नंबर ऑफ डिजिट ऑफ HSN कोड टाकायची टाकूच नका, 1.5 करोडपर्यंत टाकूच नका. पण जेव्हा 2 करोड सांगितलं जात आहे, 1.5 करोडच्या पुढे टर्नओव्हर आहे आणि 5 करोड हां, आणि 1.5 करोडच्या पुढे त्यांना सांगितलं 2 डिजिट टाका. मग 2 डिजिटनी गव्हर्नमेंटला काय कळतं? आयडिया देतो कुठल्या साईड. हां, बस कुठल्या प्रकारचे गुड्स आहे एवढंच कळतं. एक्झॅक्टली तो प्रॉडक्ट काय हे नाही कळत, पण त्या प्रॉडक्टची कॅटेगरी कळते. ते व्हेजिटेबल आहे का, ते इलेक्ट्रॉनिक आयटम आहे का, ते ग्रोसरीमधला कुठला आयटम आहे का, टीमधला कुठला आयटम आहे. जी नावं आहे तुम्हाला मी लिस्ट पाठवली आहे, ती नावं आहेत बघा, तुम्ही हेड ते वाचा. पहिली 2 डिजिट हेड आहे, पुढचे 2 डिजिट सब हेड आहे, त्याच्या पुढे मग चॅप्टर आहे, आणि मग त्याच्या पुढे जो आहे तो ॲक्च्युअली कोड येतो. असे 8 डिजिट दिलेत त्यांनी. अशा प्रकारचा व्ह्यू असू शकतो इनव्हॉइसचा. जेवढी माहिती दिलेली आहे तेवढी माहिती GSTच्या इनव्हॉइसमध्ये कंपल्सरी आहे, पण बाकी तुम्ही तुमच्यासाठी तुमचा कंपनीचा लोगो वगैरे टाकू शकता, त्याला रिस्ट्रिक्शन नाही आहे. किंवा इथे PO नंबर काय होता, कुठल्या PO जागेचा हा इनव्हॉइस बनला आहे हे टाकता येईल. ह्याला क्रेडिट लिमिट किती आहे हे टाकता येईल. ती माहिती त्या बिझनेससाठी जी जरुरी आहे ती त्याने टाकावी, पण GSTच्या लॉप्रमाणे जे जरुरी आहे ते तिकडे येईल. आता फूड लायसन्स नंबर हा GST लॉ सांगत नाही की मी फूड लायसन्स नंबर टाका, पण दुसऱ्या कायद्यामध्ये सांगितलं जाईल की तुम्ही जो इनव्हॉइस बनवाल त्यात तो नंबर पाहिजे, तर मग त्या कायद्याप्रमाणे तो नंबर येईल. ठीक आहे ना.
हा दुसरा एक फॉर्मॅट असू शकतो असा. Sultan Industries Limited, Delhi, entered into a contract with Prakash Entrepreneur, Delhi, for a supply of spare parts of a machine on 7th September. The spare parts were to be delivered on 30th September. Sultan Industries Limited removed the finished spare parts from its factory on 29th September. आता जर का दोन वेगवेगळ्या शहरामध्ये कोण बिझनेस करत असेल आणि जर डिलिव्हरी मला द्यायची आहे ज्या दिवशी, इथे मला पोचायला जर 7-8 तास लागणार असतील तर काय प्लॅनिंग केलं जाईल की तिकडे पोचण्याकरता अगोदर निघायला लागेल. मग जर रिमूव्ह केलं जाईल गुड्स फॅक्टरीमधनं, इनवॉइस बनवायला पाहिजे. ॲक्च्युअल डिलिव्हरी जो जी सप्लायरला माल मिळणार आहे तो उद्या मिळणार आहे, पण आज तुम्ही रिमूव्ह करता ना, मग इनवॉइस तुम्ही कधी बनवाल. जर 29ला रिमूव्ह आहे, determine the date by which invoice must be issued by Sultan Industries Limited under GST law. As per the provision of section 31, invoice shall be issued before or at the time of removal of goods for supply to the recipient where the supply involves movement of goods. Accordingly, in the given case, the invoice must be issued on or before 29th. Okay. रिसिपियंटला गुड्स समजा 30 तारखेला मिळणार असतील, डिलिव्हरी त्याला द्यायची आहे, टू बी डिलिव्हर ऑन 30 सप्टेंबर, पण त्याला 30ला डिलिव्हरी मिळण्यासाठी 29ला रिमूव्हल करावं लागणार आहे. बस, मग रिमूव्हल करण्यापूर्वी इनवॉइस इश्यू करा. जेव्हा असं कुठलंही ट्रान्झॅक्शन ज्या वेळेस घडत असेल आणि आपल्याला प्रश्न पडेल की हे असं का काय करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला तो सेक्शन किंवा त्याचा जो संबंधित रूल आहे हा आठवला पाहिजे. कारण हे काय अशी गोष्ट नाही आहे की मी डोळे मिटणीन शांत बशींनी मला कळणार आहे, असं नाही ना. हे कुठे दिलं आहे कायद्यामध्ये, ही तरतूद कुठे आहे, मग त्याचा सेक्शन आणि त्याचा रूल याप्रमाणे आपल्याला समजून घ्यायचं. किंवा मग एखादी नोटिफिकेशन त्याला अपडेट करत असेल, तसं HSNचं आहे की नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने नवीन काढलं तर अगोदरचं नोटिफिकेशन जे आहे त्याला ते ओव्हर राईट झालं. त्याप्रमाणे HSN कोड 1 एप्रिल 2021 पासून B2B, B2C आणि मग 5 करोड या 2 कॅटेगरीमध्ये गेले. एक ओव्हरी म्हणून दिलेलं आहे की काय कंटेंट असले पाहिजे इनवॉइसवरती. GSTN ऑफ द सप्लायर, कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर अँड डेट ऑफ इश्यू, GSTN ऑफ द रिसिपियंट रजिस्टर असल्यास, नेम अँड ॲड्रेस ऑफ रिसिपियंट इफ नॉट रजिस्टर, HSN, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स or services, quantity in case of goods, total value of supply, taxable value of supply, tax rate, राज्यामध्ये सप्लाय असल्यास CGST, AGST राज्याबाहेर असल्यास IGST, अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज, प्लेस ऑफ सप्लाय, राज्याबाहेर सप्लाय असल्यास त्याचा मग स्टेट कोड, ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर डिफरंट दॅन प्लेस ऑफ सप्लाय, टॅक्स पेबल रिव्हर्स चार्जमध्ये आहे का, आणि मग सिग्नेचर. एवढ्या गोष्टी नॉर्मली इनवॉइसमध्ये असल्या पाहिजे. हा झाला तुमचा नॉर्मल सप्लाय. आता जर दुसरा सप्लाय कुठला आहे बघा, सबसेक्शन 7ला काय म्हटलं आहे की नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1. सबसेक्शन 1च्या टाईपचा नॉर्मल सप्लाय हा नाही आहे, त्यामुळे सेक्शन 1मध्ये जी तरतूद आहे ती लागू होणार नाही. वेगळी जी घटना घडणार आहे त्याप्रमाणे इनवॉइस इश्यू होणार आहे. कसं होईल बघा, हे केव्हा येईल, वेअर द गुड्स बिंग सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल. गुड्स सेंड केले किंवा टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल किंवा घेतले जेव्हा रिसिपियंट गुड्स घेऊन गेला, की ज्या वेळेस मी अप्रूव्ह करीन तेव्हा सप्लाय, मी गुड्स नेतो, तुझं म्हणणं आहे गुड्स घेऊन जा, विकले तर पैसे दे, अदरवाईज काय कर, रिटर्न कर, असे गुड्स रिमूव्ह केले गेले. आयदर सप्लायर गुड्स पोचवतो रिसिपियंटकडे किंवा रिसिपियंट गुड्स घेऊन जातो, पण दोघांमधलं ॲग्रीमेंट काय की अप्रूव्ह होईल फॉर सेल. सेल करता जेव्हा मी तुम्हाला अप्रुव्हल देईन, मी मान्यता देईन की हा मी मान्य करतो हे गुड्स मी ते घेतले. रिमूव्ड बिफोर द सप्लाय टेकन प्लेस द इनवॉइस शॅल बी इश्यूड. म्हणजे ज्यावेळेस अप्रुव्हल फॉर सेल होईल त्यावेळेस इनवॉइस इश्यू करायला पाहिजे. आता अशा प्रकारे सप्लायर गुड्स देईल, रिसिपियंट घेऊन जाईल आणि आम्ही अप्रूव्ह केलेच नाही असं जर म्हणेल तर गव्हर्नमेंटला टॅक्स कधीच मिळणार नाही.
मग ॲप्रुव्हल कधीपर्यंत करायला पाहिजे याचा काहीतरी कालावधी द्यायला पाहिजे. लॉ मेकरला काय वाटेल की बरं ठीक आहे आपण ह्यांना तरतूद देतोय, पण मग जे बेईमान लोक आहेत त्यांना मोकळरान मिळू नये आणि जे गरजू लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय होऊ नये. त्यामुळे गुड्स सप्लायर रेसिपियंटला पाठवेल किंवा रेसिपियंट सप्लायरकडनं घेऊन जाईल, पण ज्यावेळेस तो माल विकला जाईल किंवा विकण्याची परिस्थिती असेल त्यावेळेस त्याला रिसिपियंट अप्रुव्हल देईल की ठीक आहे मी गुड्स ठेवले आहेत, त्यावेळेस त्यांनी इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे. बरोबर आहे. बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय जे अप्रूव्ह होईल त्यावेळेस काय करायला पाहिजे, इन्व्हॉइस इश्यू करायला पाहिजे. आणि मॅक्झिमम टाईम लिमिट दिलेलं आहे 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल. या दोघांपैकी जे आधी होईल त्यावेळेस इन्व्हॉइस इश्यू करा. म्हणजे मॅक्झिमम टाईम लिमिट 6 महिन्यामध्ये बाप दाखव किंवा श्राद्ध कर. इन्व्हॉइस तुम्ही गुड्स नेलेले आहेत ना, गुड्स परत करा, रिटर्न करा. आणि जर विकले की गुड्स रिटर्न नाही झाले, आता इन्व्हॉइस बनवलं पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटला लेट बाय लेट 6 महिन्यांनी का होईना टॅक्स मिळणारच आहे ना. पण अशा प्रकारे जिकडे सप्लाय होतो त्यांना मग सबसेक्शन 1ची तरतूद ॲप्लिकेबल केली जाऊ शकत नाही. त्यांना सबसेक्शन 7 प्रमाणे तरतूद ॲप्लिकेबल होईल. सेल ऑर रिटर्न सप्लाईज विकू किंवा परत करू या केसमध्ये मॅक्झिमम 6 महिन्यामध्ये जर गुड्स रिटर्न नाही केले तर सप्लाय झाला असं मानलं जाईल आणि मग इन्व्हॉइस इश्यू करावाच लागेल. आणि जर त्याला गुड्स विकले जात नसतील त्यांनी 6 महिन्यानंतर परत करावे. इन्व्हॉइस इश्यू करू नये, रिटर्न करा. सेल ऑर रिटर्न आयदर सेल करा किंवा रिटर्न करा. पण जर ठेवले 6 महिन्यानंतर पण ठेवले तर तो सप्लाय झालेला आहे, इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे. आता एक्सपोर्ट जर केलं जातं एक्सपोर्ट, ओके, इथे बघा तिसरा प्रोव्हिजो आहे रूल 46. तिसरा प्रोव्हिजो आहे याच्यामध्ये जो एक्सपोर्ट केला जातो किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सप्लाय केला जातो. स्पेशल इकॉनॉमिक झोन जो एरिया असतो तिकडनं एक्सपोर्ट होतो. ओके, आयदर मी भारताबाहेर सप्लाय करतोय किंवा मी स्पेशल इकॉनॉमिक झोनमधनं सप्लाय बाहेर होणार आहे, त्यांना काही इनपुट्स हवं आहे. ह्या दोन्ही केसमध्ये आपण जे बघितलं काल 6A मध्ये एक्सपोर्ट आहे आणि 6B मध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोनचा सप्लाय. आता ज्या वेळेस मी सप्लायर आहे आणि मी काय करतोय स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये किंवा देशाबाहेर सप्लाय करतोय त्यावेळेस तो 0 रेटेड सप्लाय समजला जातो. 0 रेटेड सप्लाय म्हणजे याच्यावरती जे गुड्स सप्लाय लोकली केले म्हणजे स्टेजच्या बाहेर केले किंवा देशामध्येच केले तर 18% टॅक्स आहे. पण गव्हर्नमेंट काय सांगतं की तुम्ही देशाबाहेर सप्लाय करताय किंवा देशाबाहेर जो सप्लाय करणार आहे त्याला तुम्ही इनपुट सप्लाय करताय तर GST कलेक्ट करू नका. आणि जर GST कलेक्ट केला तर तो रिफंड मिळेल. पण इन्व्हॉइसवरती असं डिक्लेरेशन पाहिजे की सप्लाय मीन फॉर एक्सपोर्ट किंवा सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन अंडर बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. आता इथे बघा एक LUT बॉन्ड आहे, त्याचं इंडोनेशिया कंट्रीमध्ये एक्सपोर्ट होत आहे. तर बॉन्ड 1/4/19 ते 31/3/20 करता काढला होता. तो LUT जे आहे LUT. आता LUTसाठी गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढतं की आता फिनान्शियल इयर 22-23 करता ज्यांना कोणाला LUT पाहिजे त्यांनी काढा. तर मी ॲप्लिकेशन करू शकतो. तो ॲप्लिकेशन तिकडे अवेलेबल झाला आहे पोर्टलला. गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढतं. नोटिफिकेशन काढल्यानंतर मला 1 एप्रिल ते 31 मार्च करता तो LUT व्हॅलिड असतो. जर LUT म्हणजे ॲप्लिकेशन द्यायचं मग त्या ॲप्लिकेशनवरती एक नंबर येतो अकनॉलेजमेंट नंबर, तो इथे टाकला तर विदाऊट पेमेंट ऑफ IGST सप्लाय होऊ शकतो. सेजमध्ये सप्लाय करा, देशाबाहेर सप्लाय करा, GST भरण्याची गरज नाही. आणि जर ते ॲप्लिकेशन नाही केलं तर मग सेजवाले काय म्हणतात आम्ही काय टॅक्स देणार नाही, फक्त आम्ही मालाचे पैसे देऊ, सर्व्हिसचे पैसे देऊ, टॅक्स तुम्ही भरा. मग सप्लायला टॅक्स भरायला लागतो आणि मग तो रिफंड पाहिजे असेल ते ॲप्लिकेशन द्यायला लागतं, ज्याला 60 दिवसामध्ये ॲप्लिकेशन रिफंड मिळू शकतो. मग तेवढे दिवस
टॅक्सचे पैसे अडकतात. त्याकरता ही प्रोव्हिजन आहे की तुम्ही स्टेजमध्ये सप्लाय करताय, देशाबाहेर सप्लाय करताय, तर मग इथे कंट्री कुठले हे लिहा आणि खाली इथे तुमचा LUT नंबर जो असेल तो आणि त्याचा कालावधी हे द्या. अकॉनॉमेंट मिळतं, त्या अकॉनॉमेंटमध्ये पिरियड दिलेला असतो की किती पिरियड करताय. काही फार वेळ लागत नाही आणि त्याला काय असं बाकीचं काही डॉक्युमेंट लागत नाही. तिकडे 2 विटनेसची नावं टाकायला लागतात, ती कोणी टाका, त्याचे काही डॉक्युमेंट लागत नाही, काही लागत नाही. तिकडे ॲप्लिकेशन असतं LUTसाठी, त्याला काम क्लिक केलं का पुढे काय कॉलम येतात ते भरले का लगेच इमिजिएटली त्याचा अकॉनॉमेंट नंबर येतो, तो वापरला इथे टाकला का ते विदाउट पेमेंट ऑफ IGST सप्लाय करू शकतं. पण फक्त इनवॉइसमध्ये हे डिक्लेरेशन द्यायला लागतं, लेटर ऑफ अंडरटेकिंग. आता इनवॉइसचं महत्त्व काय? जसं आपला आपण एवढं सगळं बघतो, हे सगळं करण्याचा उद्देश काय की सप्लायर जेव्हा इनवॉइस इश्यू करतो, डिटेल्स ऑफ सच इनवॉइस फर्निश इन स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाय. एकाचा आउटवर्ड सप्लाय सप्लायरचा, रिसिपियंटचा काय इनवर्ड सप्लाय. आता डिटेल्स ऑफ सच इनवॉइस फर्निश इन स्टेटमेंट ऑफ इनवर्ड सप्लायज. आता ज्यावेळेस रिसिपियंट इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करेल त्यावेळेस सप्लायरनी जर इनवॉइस GSR 1 मध्ये अपलोड केला असेल तरच रिसिपियंटला त्या क्रेडिट द्यायचं आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट तेव्हा द्यायचं आहे. मग हे मॅचिंग करण्याकरता इनवॉइसची जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ॲटलिस्ट इनवॉइस नंबर, डेट, ही सगळी जर का रिसिपियंटच्या साईडला मॅच झाली तर रिसिपियंटचा तो जो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे हा व्हॅलिड आहे. त्यामुळे ह्या मॅचिंगसाठी इनवॉइसचं महत्त्व आहे. आता इथे आपण काय बघितलं, एवढ्या वेळ आपण काय बघितलं, गुड्सचा टॅक्सेबल गुड्सचा सप्लाय केला तर मग 31(1) मध्ये आणि 31(7) मध्ये काय तरतूद हे बघितलं. ओके, अराउंड आपला 1 तास 60 मिनटं हे सगळं मी एवढं सांगितलं की इनवॉइसचं काय महत्त्व आहे. रूल 46 एवढंच बघितलं आपण. आता टॅक्सेबल सर्व्हिस जर असेल, रजिस्टर्ड पर्सन आहे सप्लाईंग टॅक्सेबल सर्व्हिस. तुम्ही एखादी सर्व्हिस आठवून बघा. तुम्ही मोबाईलला जर का पोस्टपेड बिल तुमचं फीचरमध्ये येत असेल तर मी 30 दिवस किती SMS करतो, किती बोलतो, त्याप्रमाणे मला पुढे बिल येईल ना. आता महिना संपल्यानंतर त्याचा इनवॉइस प्रिपेअर्ड होईल, मग त्याची डिलिव्हरी होईल इनवॉइसची. मग सर्व्हिसच्या केसमध्ये इनवॉइस बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सर्व्हिस असा होऊ शकत नाही. जिकडे शक्य आहे तिकडे सर्व्हिस बिफोर देऊ शकता तुम्ही इनवॉइस, आणि दुसरा ऑर आफ्टर म्हटलं. इकडे गुड्सच्या केसमध्ये गुड्सची क्वांटिटी रेडी आहे, माहिती आहे गुड्स काय, बिफोर ॲट द टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इनवॉइस बनवा हे सांगितलं जाऊ शकतं. सर्व्हिसच्या केसमध्ये पॉसिबल नाही ना. एक व्यक्ती डेटा एंट्रीचा जॉब करतो, त्याने किती एंट्रा केल्या त्याप्रमाणे पेमेंट करायचं आहे, ही त्याला सर्व्हिस दिलेली आहे. मग सर्व्हिसच्या केसमध्ये जर पॉसिबल असेल तर बिफोर आणि पॉसिबल नसेल तर आफ्टर. आता आफ्टर म्हटलं तर मग किती पिरियडमध्ये इनवॉइस बनवायला पाहिजे. तर तुमची आज माझा महिना संपला की माझा 1 ते 30 किंवा माझा समजा पिरियड आहे 21 ते 20 हा माझा एक महिना आहे. 20 तारखेला गव्हर्नमेंट त्या सर्व्हिस प्रोवायडरला कळलं, टेलिकॉम कंपनीला कळलं की मी किती कॉल केले, मला बिल किती यायला पाहिजे. मग त्याकरता एक प्रिस्क्राईब पिरियड असेल आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस बट विदिन अ प्रिस्क्राईब पिरियड इश्यू अ टॅक्स इनवॉइस showing the description, value, tax charge thereon and such other particulars as may be prescribed. आता रूल 46 मध्ये जे कंटेंट आहे तेच कंटेंट त्यात पण लागतात. फक्त काय दिलं आहे की प्रिस्क्राईब पिरियड किती आहे, नंतर किती कालावधीमध्ये इनवॉइस इश्यू केला पाहिजे. ओके, आता ह्यात पण एक प्रोव्हिजन आहे, प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी मेन्शन देअर इन specify the categories of service in respect of which any other document issued in relation to the supply shall be deemed to be tax invoice.
म्हणजे टॅक्स इनवॉइस जो बनवायचा आहे सेक्शन आपलं रूल सेक्शन 31(2) प्रमाणे आणि रूल 46 प्रमाणे तो कोणाला ॲप्लिकेबल होऊ शकत नाही. अपवाद कोणाला असेल ते या प्रोव्हिजनमध्ये जी तरतूद केली आहे ती ॲज इट इज काही लोकांना लागू होऊ शकत नाही. मग ते कोण आहेत? एक बघा ISD, दुसरं इन्शुरर, बँकिंग कंपनी, GTA, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जे करतात ते. तुम्ही त्यांचा मुंबईवरून शिर्डीला चाललाय, तुम्ही गाडी बघाल, प्रायव्हेट बस बघाल, बुकिंग कराल, ओके. मग ते काय आहे? पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, त्याच्यावर GST ॲप्लिकेबल आहे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसवरती. मग ते इनवॉइस रूल 46 प्रमाणे नाही बनवू शकत, थोडा वेगळा बनेल. सिनेमा थिएटर आहे, एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटिक फिल्म्स, आता आपण ऑनलाईन बुकिंग करतो. मग त्यांच्या केसमध्ये एनी अदर डॉक्युमेंट इश्यूड इन रिलेशन टू द सप्लाय शॅल बी डीम टू बी अ टॅक्स इनवॉइस. म्हणजे तिकीट जी बनवलं जाईल, तिकीट मिळेल, ते तिकीट काय त्यावर टॅक्स दिला असं किती आहे तेच टॅक्स इनवॉइस समजलं जाईल. टॅक्स इनवॉइस मे नॉट बी इश्यूड किंवा टॅक्स इनवॉइस इश्यू करण्याची गरज नाही, हे तुम्हाला रूल 54 मध्ये या संदर्भातल्या काही अपवाद जे आहेत हे सापडतात. ठीक आहे. आता रजिस्टर्ड पर्सननी सर्व्हिस सप्लाय तो करत असेल, टॅक्सेबल सर्व्हिस सप्लाय करत असेल तर इनवॉइस इश्यू केला पाहिजे. टाईम लिमिट काय हे दिलं आहे रूल 47 मध्ये. जेव्हा इथे म्हटलं आहे की प्रिस्क्राईब पिरियड म्हणजे एक रूल बनवून त्यात तो कालावधी सांगितलाच आहे. आता जर इकडेच म्हटलं असतं, इथेच म्हटलं असतं की 15 दिवस किंवा 20 दिवस, मग जर तो कालावधी सगळ्यांना सुटेबल नाही आहे मग गव्हर्नमेंटला परत त्यामध्ये अमेंडमेंट करायला लागली असते. त्यामुळे किती कालावधी असेल त्याचा रूल बनवू आम्ही. फक्त सर्व्हिसच्या केसमध्ये बिफोर किंवा नंतर सर्व्हिस अप्लाय केल्यानंतर पण इनवॉइस इश्यू केला जाऊ शकतो एवढंच आपल्याला इकडे सांगितलं जातं. आणि डिस्क्रिप्शन त्यात काय असलं पाहिजे इनवॉइसमध्ये, तर डिस्क्रिप्शन, व्हॅल्यू, टॅक्स चार्ज देड ऑन हे असलं पाहिजे. आणि इतर कंटेंट रूल 46 मध्ये दिले ते आहेत. म्हणजे रूल 46 आणि रूल 47 हे दोन्ही ॲप्लिकेबल होतील सेक्शन 31(2) साठी. आता 47 मध्ये टाईम लिमिट दिलं आहे, ते टाईम लिमिट आहे 30 days. The invoice referred to in Rule 46 in case of taxable supply of services shall be issued within a period 30 days from the date of the supply of service. 30 दिवस. आणि त्यातही अशा रूलमध्ये आणखीन एक अपवाद असा आहे की हे सगळ्यांकरता 30 दिवस ॲप्लिकेबल नाही आहेत. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज ॲन इन्शुरर or banking company किंवा financial institution including a non-banking financial company, the period within which the invoice or any document in lieu thereof is to be issued shall be 45 days from the date of supply of service. सगळ्यांकरता 30 दिवस आणि इन्शुरर आणि बँकिंग नॉन बँकिंगसाठी 45 दिवसामध्ये सर्व्हिस दिल्यापासून इनवॉइस इश्यू केला पाहिजे. क्लिअर झालंय? आता बघा, इन्शुरन्स कंपन्या, बँकिंग कंपन्या, नॉन बँकिंग कंपन्या यांच्या ब्रँचेस असतात. मग एक ब्रँचमधनं दुसऱ्या ब्रँचला पण सर्व्हिस दिली जाते. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट ॲन इन्शुरर और बँकिंग कंपनी और अ फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी, आणि आणखी यामध्ये एक्स्ट्रा काय बघा, टेलिकॉम ऑपरेटर और एनी अदर क्लास ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज. बँकिंग कंपन्या, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी, टेलिकॉम ऑपरेटर यांनी त्यांच्या दुसऱ्या ब्रँचला सप्लाय केला जातो. सेम पॅन नंबर आहे, तर आपण काय म्हणतो, डिस्टिंक्ट पर्सन. टॅक्सेबल सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन ॲज स्पेसिफाईड इन सेक्शन 25. आपण बघितलं ना प्रोसिजर प्रोविजनमध्ये की एखाद्या पर्सनला सेपरेशन पाहिजे असेल तो घेऊ शकतो. पॅन नंबर तोच आहे, पण त्या रजिस्ट्रेशन मल्टिपल पाहिजे. तर मल्टिपल रजिस्ट्रेशनमध्ये जो दुसरा रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि जे पहिलं असेल, या दोघांमधला जो व्यवहार आहे हा तो अलग पर्सन आहे, डिस्टिंक्ट पर्सन आहे असं समजून केला पाहिजे. मग त्या डिस्टिंक्ट पर्सनला
जो सप्लाय केला टॅक्सेबल सप्लाय त्याचा इनवॉइस मे इश्यू द इनवॉइस बिफोर or at the time of such supplier record the same in his books of accounts or before the expiry of the quarter. आपण जे डेफिनेशन बघितलं ना क्वार्टरची, त्या क्वार्टरचा अर्थ हा आहे, जे क्वार्टर जेव्हा संपेल, एक्सपायरी ऑफ द क्वार्टर म्हणजे मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर या एंडपर्यंत, त्या 3 महिन्याचा जो सप्लाय आहे तो क्वार्टरच्या एंडच्या महिन्यापर्यंत रेकॉर्ड झाला पाहिजे, ड्युरिंग विच द सप्लाय वॉज मेड. त्या क्वार्टरमधला सप्लाय त्या क्वार्टरमध्ये रेकॉर्ड करा. हे त्यांचं काय इंटरनल आहे, डिस्ट्रिक्ट पर्सनमधलं आहे. कुठल्या प्रकारच्या बिझनेससाठी, तुमच्या माझ्याकरता नाही, फक्त ह्या इन्शुरर, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग, टेलिकॉम ऑपरेटर यांच्यासाठी स्पेशल तरतूद आहे. जर आपण ह्याच्यामध्ये नसू आणि आपले 2 नंबर असतील, डिस्ट्रिक्ट पर्सन असतील, इमिजिएट इन्व्हॉइस बनवावं लागेल. सप्लाय केला तर, टॅक्सेबल सर्व्हिसचा सप्लाय केला तर. टाईम लिमिट 30 दिवस आहे सगळ्यांकरता आणि टाईम लिमिट 45 दिवस आहे इन्शुरर, बँकिंग आणि टेलिकॉमसाठी. आणि स्पेशल प्रोव्हिजन कोणाकरता आहे, डिस्ट्रिक्ट पर्सन करता, इन केस ऑफ इन्शुरर, बँक, टेलिकॉम ऑपरेटर यांच्याकरता. हे 45 दिवसमध्ये टेलिकॉम ऑपरेटर येत नाही. कोण येतं, इन्शुरर, बँकिंग, नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन तेवढं येतं. आता हे एक्झाम्पल बघा. Ritu Manufacturers, Delhi supplies goods to Prakhar Electronics, Haryana. The goods were removed from its factory in Delhi on 23rd September. आता ही गुड्सची प्रोव्हिजन आहे. रितू मॅन्युफॅक्चरर नीड्स टू इश्यू अ टॅक्स इनवॉइस बिफोर, इथे ऑन ऑर बिफोर आहे. आता कल्याणी सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड्स सिक्युरिटी सर्व्हिस टू रॉयल ज्वेलर्स for their jewelry exhibition to be organized on 5th October. कधी ऑर्गनाइज 5. आता त्या इन्व्हॉइस कधी बनवला पाहिजे, आता 5th ऑक्टोबरला जर का इव्हेंट झाला आणि ती सर्व्हिस दिली कल्याणी सिक्युरिटी सर्व्हिसेस लिमिटेडनी, नीड्स टू इश्यू अ टॅक्स इनवॉइस विदिन 30 days ऑफ सप्लाय ऑफ सिक्युरिटी सर्व्हिस दॅट इज ऑन ऑर बिफोर 4th नोव्हेंबर. त्यांना मॅक्झिमम कालावधी तो दिला आहे. मॅक्झिमम लिमिट लास्ट डेट काय असेल, 4th नोव्हेंबर. इन्व्हॉइस इश्यू करण्याची लास्ट डेट काय असेल तर 4th, कारण सप्लाय केला आहे 5 ऑक्टोबरला, 30वा दिवस 4 नोव्हेंबर. जर त्यांनी 1 ऑक्टोबरला इन्व्हॉइस इश्यू केला चालेल. इव्हेंट कधी आहे, 5 ऑक्टोबरला सर्व्हिस द्यायची आणि इन्व्हॉइस इश्यू केला 1 ऑक्टोबरला, चालेल की नाही? बिफोर जेव्हा म्हटलंय की बिफोर तुम्ही कधी करता, गव्हर्नमेंटला टॅक्स हवाच आहे ना, बिफोर ते नाही का म्हणतील. गुड्सला पण बिफोर चालेल, सर्व्हिसेसला बिफोर चालेल, पण सर्व्हिसला सगळ्याच केसमध्ये बिफोर होऊ शकत नाही ना. तुम्हाला किती मॅन पॉवर पाहिजे हे तुम्हाला आज माहिती नाही. जिकडे माहिती तिकडे तुम्ही अगोदर करू शकता, पण जिकडे माहिती नाही आहे तिकडे मग ज्याप्रमाणे सर्व्हिस दिली जाईल, ज्या प्रमाणात सर्व्हिस दिली जाईल त्या प्रमाणामध्ये त्याचा इन्व्हॉइस इश्यू होईल. मग आता इथे काय लोकांना याचा फायदा मिळेल ते मिसयूज पण करतील. आहेत ना 30 दिवस इन्व्हॉइस इश्यू करू. स्पेसिफिकली सांगता येणार नाही ना की ह्यांनी ह्या सर्व्हिस प्रोव्हायडरनी बिफोर इश्यू करा, बाकीच्यांनी आफ्टर इश्यू करा, असं काही मोजमाप काढता येणार नाही. त्यामुळे ती सरसकट तरतूद केली गेली की सर्व्हिस प्रोव्हायडरनी, गव्हर्नमेंट काय म्हणतं, 30 दिवसाचा टॅक्स मिळेल ना, थांबू 30 दिवस, ठीक आहे ना, काय करणार, पण इन्व्हॉइस इश्यू कधीतरी करावाच लागेल, मग टॅक्स मिळणारच आहे. इकडे तुम्हाला थोडं समराईज करून दिलं आहे ते जे आता घेतलं ते. आणि गुड्सचं पण याच प्रकारे, जर गुड्सचा सप्लाय आहे तर त्यामध्ये एक क्लॉज काय होता, इन्व्हॉल्विंग मुवमेंट ऑफ गुड्स, नो मुवमेंट ऑफ गुड्स. जे मुवमेंट होते ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल, मुवमेंट नाही आहे ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी. सेल रिटर्न सप्लाईज हे बघितलं, आणि सर्व्हिसचं 30 दिवस 45 दिवस हे आहे. फक्त एका व्ह्यूमध्ये दिलं तर काय होतं, लक्षात ठेवायला सोपं जातं. आता आपण ज्या काय इन्व्हॉइस इश्यू होणार आहे त्याच्या जे गुड्सचे सप्लायर असतात
त्यांना 3 कॉपीज बनवायला लागतात, ओरिजिनल कॉपी, डुप्लिकेट कॉपी आणि ट्रिप्लिकेट. ओरिजिनल कॉपी रेसिपियंटसाठी, डुप्लिकेट ट्रान्सपोर्टरसाठी आणि तिसरी कॉपी मग स्वतःच्या रेकॉर्ड ठेवायची सप्लायरने. 3 कॉपीज ठेवायची. सर्व्हिस प्रोव्हायडरला डिलिव्हरी नसेल त्यामुळे ट्रान्सपोर्टरची कॉपी येणार नाही. ओरिजिनल कॉपी रेसिपियंटसाठी, दुसरी कॉपी जी आहे ती सप्लायरसाठी. आता ही तरतूद जी आहे ही जे इनवॉइस इश्यू करतात त्यांच्याकरता ॲप्लिकेबल नाही. बघा इकडे बघा, द सिरियल नंबर ऑफ इनवॉइस इश्यू ड्युरिंग अ टॅक्स पिरियड शॅल बी फर्निश इलेक्ट्रॉनिकली थ्रू द कॉमन पोर्टल इन फॉर्म GSTR 1. हे जे इनवॉइस इश्यू केले जातात हे GSTR 1 मध्ये अपलोड करायचे. मग GSTR 1 मध्ये आपण इनवॉइसची जी इन्फॉर्मेशन आहे ती अपलोड करतो, त्यामुळे GSTR 1 साठी इनवॉइस बनणं गरजेचं आहे. मग इनवॉइस कधी बनला पाहिजे हे सांगणं गरजेचं आहे. ओके, हा कसे मी उद्या सांगतो. थांबूया ना. प्रश्न विचारला रूल 45 या नॉन बँकिंग